तुझे संगती झाली अमोची निश्चिंती, नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे। प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय सर्वांच्या अंतकरणाचा अधिष्ठान असणारे माऊली तुकोबाराय यांचा 4 चरणांचा आणि भगवंताच्या संगतीने गोपाळांना प्राप्त झालेली जी निश्चिंत अवस्था आहे त्याचं वर्णन गोपाळ भगवंताच्या समोर करून सांगतायत, असा भाव वर्णन करून सांगणार अशा पद्धतीचा अभंग आहे। या अभंगामध्ये माऊली तुकोबाराय आपल्याला काय प्रतिपादन करून सांगतात तत्पूर्वी आपण एकदा संतांना नमन करूया। श्री संतांची माथा चरणावरी, संतांची माथा चरणावरी, संतांची माथा चरणावरी, संतांची माथा चरणावरी। करी दंडवत दासांगे करी दंडवत, करी दंडवत। विश्रांती बाबाला सांभाळा उतरे, विश्रांती बाबाला सांभाळा, विश्रांती बाबाला सांभाळा उतरे, विश्रांती बाबाला सांभाळा। वाढले अंतरी प्रेम सुख, वाढले अंतरी प्रेम सुख, वाढले अंतरी प्रेम सुख। वचनायिका कमलापती रंगाची विनंती करत जोडो कथे गाणी। वचनायिका कमलापती माझे रंगाची विनंती करत जोडो कथे गाणी। श्री संतांच्या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत। विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेम सुख। तुझे संगती झाली अमुची निश्चिंती, नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे। प्रस्तुत प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी संपन्न होत असणारा आपला हा अखंड हरिनाम सप्ताह, या सप्ताहातील असणारी आजची ही काल्याची म्हणजे प्रसादाची असणारी भगवंताची कीर्तन रूपी सेवा, ही अकारण करुणा वरुणालय भक्तकाम कल्पद्रुम भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेनं त्याच्या दयेनं या सर्व संयोजक मंडळींच्या माध्यमातून समस्त ग्रामस्थांच्या माध्यमातून आमच्या वाट्याला आलेली आहे। सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे। तुकोबाराय अभंगाच्या माध्यमातून गोड असणारे एक संवाद वर्णन करून सांगतायत। काय सांगतायत महाराज? जगन्नियंता परमात्मा कृष्ण रूपानं प्रत्यक्ष प्रगट झाला, सर्व गोपाळांना गोपिकांना विलक्षण असणारं सुख प्राप्त करून देऊ लागला। त्याच्या सुखानं सर्वजण सुखी झाले, समाधानी झाले, नवे नवे निश्चिंत अवस्था प्राप्त झाली। ही निश्चिंतता ज्याच्यामुळं आपल्याला प्राप्त झाली, कृतज्ञतापूर्वक त्याच्यासमोरच ती वर्णन करून सांगितले पाहिजे असा विचार मनात ठेवून सगळे गोपाळ भगवंताशी संवाद करत बोलतात, देवा तुझी संगती प्राप्त झाली, तुझी संगती, तुझ्या संगतीत आलो। काय झालं मग? झाली अमुची निश्चिंती, निश्चिंत झालो देवा, काही चिंता राहिली नाही, काही मिळवण्याचं राहिलं नाही, कृतकृत्य अवस्था प्राप्त झाली। कृतार्थता अंतकरणामध्ये प्रगट झाली। म्हणजे जे प्राप्त करून घेतलं असता काहीच प्राप्त करून घेण्याचं शिल्लक राहत नाही, त्याला कृतकृत्य अवस्था असं म्हणतात। देवा तू भेटलास, आता काहीच मिळवण्याचं शिल्लक राहिलं नाही, अशी निश्चिंत स्थिती प्राप्त झाली। कशामुळे झाली? तुझ्या संगतीमुळे प्राप्त झाली। तुझी संगती झाली अमुची निश्चिंती। नेमकं काय झालं? म्हणजे माझी संगती प्राप्त झाली, निश्चिंत झालात म्हणजे काय झालं? म्हणले नाही देखिले ते मिळे, जे कधी पाहिलंच नाही ते मिळालं। फक्त मिळालं असं नाही, त्या सुख सोहळ्यांचा भोग घेता आला। भोग सुखाचे सोहळे, सुखाच्या सोहळ्यांचे भोग झाले, दिव्य आनंद तुझ्या संगतीत प्राप्त झाला। म्हणले आजपर्यंत मिळालाच नव्हता का? म्हणले नाही। मग घरी काय करत होतं? म्हणजे घरी ताकाचे सरोवर, ताक म्हणजे आसार, घरी ताकाचं सरोवरच आहे। विपुलता सांगण्याकरिता तुकोबाराय सरोवर शब्द, आता ताकाचं कुठं सरोवर असतं का? पण विपुल स्वरूपात आमच्या घरी काय येतं? ताक, घरी ताकाचे सरोवर। तुझ्या संगतीत आल्यावर मात्र तसं नाही झालं। मग येथे नवनीताचे पूर, नवनीत म्हणजे दही, दूध, तूप, लोणी याचा पूरच तुझ्या संगतीत पाहायला मिळाला। महत्त्वाची गोष्ट आहे। म्हणून त्यांनी तुझी संगती अतिशय सुखकारक, समाधानकारक त्यांनी वाटते। आता जर तुझ्या संगतीतून कोणी आम्हाला म्हटलं ना की आता जा, पुरे झालं,
कोणी हाकलून देण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा आम्ही तुझ्या संगतीतून बाजूला जाणार नाहीत देवा. आमचे 50 वर्ष होऊ नाही ते 51 वर्ष होऊ, बाकीचं नाही काय, आम्ही सतत हे करतच राहणार, तुझ्याच संगतीत राहणार. फार महत्त्वाचा विचार आहे हा. अभंगच त्याच्याकरिता चिंता न करता निवडला आहे. आपली तपपूर्ती आहे ना, सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे, म्हणून 50 वर्ष पूर्ण झाले. एवढे दिवस तुझी संगती झाली देवा, या माध्यमातून निश्चिंत अवस्था प्राप्त झाली. मग आता बस का नाही ना, हाकलून दिलं तरी परत येऊ. तो का म्हणे आता आम्ही नवजो, आम्ही जाणार नाहीत दवडिता, हाकलून दिलं तरीसुद्धा जाणार नाहीत, पुन्हा 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 तुझ्या संगतीची अपेक्षा करू आणि दिव्यानंद अशा पद्धतीने प्राप्त करून घेऊ. या अभंगामध्ये निश्चिंत शब्द आला आणि अभंगामध्ये 16 शब्द आला, म्हणून अभंग चिंतनाकरिता निवडला. एवढ्या वर्षापासून आपण चिंतन करतो आहोत, सप्ताह करतो आहोत, म्हणजे आपण निश्चिंत स्थितीपर्यंत आलो ना महाराज. आणि हा 16 आपण त्यांनी संपन्न करणार आहोत, म्हणून अभंगात 16 सुद्धा शब्द आहे. म्हणून याच्याकरिता त्यांनी हा अभंग चिंतनाकरिता निवडला. म्हणून गोपाळ भगवंताच्या समोर कृतज्ञतापूर्वक आपल्याला प्राप्त झालेली स्थिती वर्णन करून सांगतायत. असा अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याचा आपण प्रयत्न केला. विठोबा तुझे संगती झाली अमुची निश्चिंती, नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. प्रस्तुत आपल्या गावामध्ये 50 वर्ष अविरतपणे आपण भगवंताची सेवा केलेली आहे. सुंदर असणार हे मंदिर आखीव रेखीव अगदी सुंदर तयार झालेलं आहे. आतमध्ये जाऊन दर्शन घेतलं तेव्हा समाधान वाटलं, फार प्रशस्त वाटलं. सगळ्या देवतांची सुंदर प्रतिष्ठापना झालेली आहे. सगळ्या मूर्तीसुद्धा आता बोलतील आपल्याशी अशा आहेत. असं सुंदर त्यांनी वैभव आपल्या गावामध्ये हे तयार झालेलं आहे. आणि सर्वच भाविक मंडळी श्रद्धेनं त्यांनी महाराज सेवा करत आहेत. उगाच त्यांनी काहीतरी करणं आणि श्रद्धेनं करणं याच्यात फरक आहे. मग ती श्रद्धा सर्वांकडे त्यांनी प्रत्यक्ष पाहायला मिळते. भावनेनं त्यांनी भगवंताचं चिंतन सेवा या ठिकाणी करतात. बऱ्याच दिवसांपासून आपण ही सेवा करतो आहोत. आज आपला हा 50व्या वर्षातला त्यांनी सोहळा आहे. त्यातली ही काल्याची कीर्तनाची सेवा आहे. काला म्हणलं की भगवंताचं चरित्र, भगवंताचे गुणानुवाद गायले पाहिजेत. ते गुणानुवाद अतिशय महत्त्वाचे असतात महाराज. ते सर्वांनाच समाधान देतात, म्हणजे आबालवृद्धांना सुखी करतात. समाजामध्ये अनेक प्रकारचे वर्ग पाहायला मिळतात. त्या सगळ्या वर्गांना त्यांनी समाधान देण्याची क्षमता भगवंताच्या चरित्रात आहे महाराज. पामरानं जर भगवंताचं चरित्र ऐकलं तर तो सुद्धा समाधीने होईल. त्याचं पामरत्व निघून जाईल. तो त्यांनी विधिवत विषयांचं सेवन करणारा विषयी होऊ शकतो. एखाद्या विषयी पुरुषानं जर भगवंताचं चिंतन ऐकलं आणि त्याला जर छंद लागला तर तो त्यांनी भवबंधनातून मुक्त होण्याकरिता प्रयत्न करेल. त्याचं प्रमोशन होईल महाराज, तो मोक्ष होऊ शकतो. एखाद्या मुमुक्षूनं जर भगवंताचं चरित्र ऐकलं तर त्याला वाटेल याच्याशी एकरूप झालं पाहिजे, सलोकता, समीपता, स्वरूपता, सायुज्य स्वरूपापर्यंत गेलं पाहिजे, मोक्ष प्राप्त करून घेतला पाहिजे, मुक्त होण्याची अपेक्षा करेल. आणि एखाद्या ज्ञानी पुरुषानं जर हे चरित्र भगवंताचं श्रवण केलं, गुणानुवाद जर ऐकले तर त्या ज्ञानी पुरुषाला त्यांनी महाराज जीवनमुक्तीचा विलक्षण आनंद प्राप्त होईल. एवढं सामर्थ्य भगवंताच्या कीर्तनात, या चिंतनात, त्याच्या कथेमध्ये आहे महाराज. त्याचं चरित्र याच्याकरिता श्रवण करायचं असतं. 2-4 गोष्टी त्यांनी जीवनामध्ये भगवंताचं चिंतन होण्याकरिता फार महत्त्वाच्या आहेत. 4 गोष्टींनी चित्त द्रवीभूत होतं. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, महत्त्वाचा मुद्दा आहे. 4 गोष्टी अशा आहेत की त्याच्यामुळे चित्त द्रवीभूत होत असतं. एक तर त्यांनी महाराज अंतःकरणामध्ये स्नेह निर्माण झाला की चित्त द्रवीभूत होतं. स्नेह म्हणजे नातेसंबंध. कृष्ण माझा मुलगा आहे अशी भावना यशोदेच्या अंतःकरणात निर्माण झाली. स्नेह निर्माण झाला. या स्नेहानं रात्रंदिवस कृष्णाचं चिंतन करत होते. नंदबाबांच्या अंतःकरणामध्ये स्नेह निर्माण झाला. कृष्ण माझा पुत्र आहे, त्याचं चिंतन करता करता कृष्णमय नंदबाबा झाले. असे सर्वांनी आपापले नाते भगवंताशी जोडले. नातेसंबंध जोडला देवाबरोबर, स्नेहसंबंध. हा स्नेह अखंड चिंतन करायला कारणीभूत आहे. नंबर 2, जर अंतःकरणामध्ये काम निर्माण झाला, काम, ज्याच्या अंतःकरणात काम जागा होतो ना, तो अखंड कामाचं चिंतन करत राहतो. त्याला रात्र दिवस काही कळत नाही महाराज. कामातुरानम न भयम न लज्जा, त्याला भय वाटत नाही, लाज वाटत नाही. तो अखंड त्यांनी कामातुर होऊन चिंतन करतो. त्याचं चित्त कामानं द्रवीभूत होतं आणि ज्या गोष्टीविषयी काम निर्माण झालं त्याचं चिंतन करत राहतो. नंबर 3, द्वेष जर निर्माण झाला ना, द्वेष, तर द्वेषानं सुद्धा त्यांनी महाराज ज्याचा द्वेष निर्माण झाला त्याचं चिंतन घडत राहतं. शिशुपालाला भगवंताचा द्वेष झाला होता. हा शिशुपाल रात्रंदिवस देवाचं चिंतन करत होता द्वेषानं.
आणि भय जर निर्माण झालं तर भयानं पण चिंतन होत असतं. कंसासारख्यानं भय निर्माण झालं होतं म्हणून रात्रंदिवस भगवंताचं चिंतन करत होते. या 4 गोष्टींनी त्यांनी अखंड चिंतन घडू शकतं. या 4 गोष्टींपैकी काय आपण स्वीकारायचं ते आपण ठरवायचं. मग आपल्याला स्वीकारण्यासारखे 2 मुद्दे आहेत महाराज. एक तर भगवंताविषयीचा स्नेह अंतकरणात निर्माण व्हावा, नाहीतर भगवंताविषयीचा काम अंतकरणात निर्माण व्हावा. गोकुळामध्ये असणाऱ्या गोपिकांच्या अंतकरणात भगवंताविषयीचा काम निर्माण झाला होता. ऐशा गोपिका त्या कामातुर नारी अशी प्रमाण आपण पाहतो. म्हणून त्यांनी कामातुर झाल्या होत्या. म्हणजे त्याला वैषयिक काम समजू नका महाराज. भगवान पाहिजे, भगवंताची प्राप्ती झाली पाहिजे, भावना अंतकरणात आहे. आणि स्नेहभावानं आपण भगवंताचं चिंतन करू शकतो, कोणतंही नातं जोडू शकतो. जगद्गुरु तुकोबारांनी एक नाही सगळेच नाते कृष्णाबरोबर जोडले. महाराज स्वतःच म्हणतात, हे कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता कृष्ण माझा हरी, कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता, माझी माता कृष्ण माझा पिता, बहीण बंधुलता कृष्ण माझा, बहीण बंधुलता कृष्ण माझा, बहीण बंधुलता कृष्ण माझा, कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता, बहीण बंधुलता कृष्ण माझा, बहीण बंधुलता कृष्ण माझा, कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माझे तारू, बहीण बंधुलता कृष्ण माझा, बहीण बंधुलता कृष्ण माझा, कृष्ण माझे तारू, कृष्ण माझा तारू, कृष्ण माझा कृष्ण माझा, कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता कृष्ण माझा, सगळंच माझा कृष्ण आहे. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. त्याचा अर्थ काय लावायचा? अर्थाची दृष्टी असली पाहिजे ना. काय अर्थ लावला पाहिजे? याचा अर्थ एवढाच आहे की मला आता भौतिक माता पिता भाऊबंद सोयरे दायरे कोणीच राहिले नाही. कृष्णच माझी आई, कृष्णच माझा बाप, कृष्णच माझा भाऊ, कृष्णच माझा सोयरा, कृष्णच माझा गुरु, कृष्णच माझा तारू, कृष्णच माझं जन्म, सगळं कृष्णमय झालं महाराज. अशी कृष्णमय अवस्था त्यांनी झाली पाहिजे. काहीतरी नातं त्याच्याशी आपलं जोडलं गेलं पाहिजे. काही म्हणा मग त्या नात्यानं भगवंतापर्यंत जाण्याचा प्रयत्न करा, जाता येईल महाराज. फार महत्त्वाची गोष्ट आहे. संत महापुरुष त्या भगवंताच्या भेटीकरिता व्याकुळ आहेत, कासावीस आहेत महाराज. त्याच्या भेटीकरताच कासावीस झालं पाहिजे. परमार्थ लोक करतात इथपर्यंत ठीक आहे. आम्ही रोज कंबर बांधून लोकांच्या समोर फेटा बांधून सारखं त्यांनी बोलत राहतो. फक्त बोलणं वेगळं आणि प्रॅक्टिकलात अंतकरणात त्याच्याविषयीची ओढ आस असणं त्यांनी वेगळं. महत्त्वाची गोष्ट आहे. ब्रह्मज्ञान तर लोकांसमोर पाठ करून काही पण सांगता येतं महाराज. मोठे भाऊ म्हणायचे ब्रह्माचं झाड उभं करता येईल. बुद्धी जर माणसाकडे असली ना तर बुद्धिवादानं केवढ्याही प्रक्रिया माणसाला द्या. त्यानं तत्त्वज्ञान विषयच जर घेतला मग शिक्षणात, मग काय करायचं? मग त्या विषयाला घेऊन त्यांनी महाराज त्याला सगळं तत्त्वज्ञान पाठच करावं लागणार, त्याच्या परीक्षा द्याव्या लागतील. असं पाठ करून लोकांच्या समोर तत्त्वज्ञान सांगता येऊ शकतं. हे पाठ करून सांगणं आणि प्रॅक्टिकलाच जीवनामध्ये उतरणं फार फरक आहे. एका माणसानं पोपट पाळला आणि त्या पोपटाला शिकवलं, हे बघ तुम्ही ऐकतात ना सर, हे बघ पिंजऱ्याच्या बाहेर जायचं नाही. जर पिंजऱ्याच्या बाहेर गेलं तर उडून जायचं नाही. जर उडून गेला तर ते पारध्याने पोपट पकडण्याकरिता नळी लावली असते, त्याच्यावर बसायचं नाही. जर त्याच्यावर बसला तर नळीला धरायचं नाही आणि धरलं की सोडून द्यायचं. किती मुद्दे झाले नका तुम्ही लक्षात ठेवा, मी परत रिपीट करतो ते. फक्त लक्षात ठेवा. पोपटाला हे सगळं शिकवलं महाराज. पोपटाच्याला हे पोपट बोलू लागला. सगळं एक तंतोतंत बोलायचं. पिंजऱ्याच्या बाहेर जायचं नाही, गेला की उडून जायचं नाही, उडाला की नळीवर बसायचं नाही, नळीवर बसलं की नळीला धरायचं नाही, धरलं की सोडायचं, धरलं की सोडायचं. बस पक्क त्याच्या लक्षात राहील. पोपट बोलायलाच लागला. याला वाटलं माझ्या पोपटाला सगळं कळालं. ज्या अर्थी बोलतो त्या अर्थी कळालं असं त्याला वाटलं. त्यानं एक दिवशी प्रयोग म्हणून पिंजऱ्याचं झाकण उघडलं. ते पिंजऱ्याचं झाकण उघडल्याबरोबर पिंजऱ्यातून बाहेर येतानाच म्हणत निघाला, पिंजऱ्याच्या बाहेर जायचं नाही. बाहेर पडला. बाहेर निघाला तर उडून जायचं नाही, उडताच म्हणायला लागला. उडून गेलं तर नळीवर बसायचं. नळी लावलीच होती मार. नळी म्हणजे काय असते माहिती आहे तुम्हाला? गज असतो, त्याच्यात एक मोकळी नळी घातलेली असते, ती फिरत असते, नळी फिरत असते.
पक्ष्यांना पकडण्याकरिता असतं ते. मग मी काय कधी पक्षी पकडायला गेलो नाही, पण मला माहिती आहे काय करतात ते. हा महत्त्वाचं. ती नळी फिरत असते महाराज. मग तो पक्षी त्याच्यावर बसला की नळी फिरते. नळी फिरली की त्याला वाटतं मी आता पडेल, मग तो घट्ट पायाने धरून ठेवतो, त्याला बांधायची गरज पडत नाही. नळीवर बसायचं नाही. तो बसला नळीवर, नळी फिरल्याबरोबर चोचीनं सुद्धा नळीला धरायला लागला. आणि सगळं त्यांनी अख्खा पाढा म्हणत होता, पिंजऱ्याच्या बाहेर जायचं नाही, गेलं तर उडून जायचं नाही, उडून गेलं तर नळीवर बसायचं नाही, बसला तर नळीला धरायचं नाही, धरलं तर सोडायचं. हे सारखं गाणं, धरलं तर सोडायचं, धरलं तर सोडायचं, गाणंच म्हणत होतं, पण सोडित नव्हता. तसं अहम ब्रह्मास्मी तत्वमसी प्रज्ञानम ब्रह्म आयमात्मा ब्रह्म कंबर बांधून दणका. पण स्वतःला ब्रह्म मानायचं नाही. फक्त म्हणायचं. म्हणणं वेगळं आणि प्रॅक्टिकलात मानणं वेगळं. तसं मी परमार्थ करतो, मी हरिभक्तीपरायण आहे, मी देवदेव करतो असं म्हणणं वेगळं आणि खरोखर देवाचं होणं वेगळंच असतं महाराज. जे खरोखर देवाचे होतात ना ते काही वेगळेच असतात महाराज. ते असे आमच्यासारखे त्यांनी समाजामध्ये फिरत नाही, ते एकांतच असतो त्यांचा, अखंड भगवंताच्या चिंतनात असतात. तुकोबाराय कायम त्यांनी विना हातात घेतला, चिपळ्या घेतली की भांडारा, कायम त्यांनी भामचंद्र, कायम घोरावड्या डोंगर, अखंड भगवंताच्या चिंतनात, कुठं जायचंच नाही महाराज. फार महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून ज्याला भगवंताचा छंद लागलेला आहे, भगवंताच्या भेटीची आस लागलेली आहे, तो त्यांनी महाराज सगळ्या लोकांपासून वेगळाच असतो. एकाएकी तुका लोकी निराळाच आहे महाराज सर्वांपेक्षा. ही अवस्था भगवंताच्या भेटीची निर्माण व्हायला पाहिजे आणि त्या अवस्थेनं भगवंतापर्यंत गेलं पाहिजे. फार गरजेची गोष्ट सांगतोय. तपपूर्तीला हेच सांगितलं पाहिजे. महत्त्वाचा मुद्दा आहे. आपण तप केलं ना महाराज, मग त्याची पूर्ती जर व्हायची असेल तर काय या तपाचा फल काय प्राप्त होणार आहे? त्याचं एकच फल, भगवंताची भेट, एकच फल, भगवंताचं दर्शन. भगवंताकडून काही नाही. लक्षात ठेवा मी काय सांगतो ते. भगवंताकडून जर काय मागायचं असेल ना, तर जे मागितलं जाईल ते होईल साध्य आणि भगवान त्याने होईल साधन. लक्षात ठेवा. मग भगवंताला साधन करायचं नाही, भगवंताला साध्य करायचं. भगवंतच साध्य करून घ्यायचा, त्याच्याकडून काही मागायचं नाही. अरे संसारच सोडून द्या, संसारातलं तर दूर ठेवा. त्याच्याकडे सुख मागण्याकरिता लोक जातात, त्याच्याकडे समाधान मागण्याकरिता लोक जातात, त्याच्याकडे प्रेम मागण्याकरिता लोक जातात. अरे यातला एक शब्दसुद्धा तोंडातून बाहेर काढत प्रेम असलं नाही पाहिजे, मग तू पाहिजे. फार मोठी भूमिका आहे महाराज. ज्याला कळेल त्याला कळेल, नाही कळेल त्याला बाबा काय करतो सांगायचं काम आहे माझं. महत्त्वाचा मुद्दा सांगतो. देव पाहिजे, देवा वाचून काहीच नाही पाहिजे. तू भेटला पाहिजे देवा, तुझी संगती झाली पाहिजे देवा. तू आला पाहिजेस. काय करणार आहात आल्यानंतर? समजा आला देव, मग काय करणार? तुला म्हणणार आता दृष्टीपुढे आयसाची तूर आहे, जो मी तुझं पाहे पांडुरंगा, तू असाच माझ्या डोळ्यासमोर उभा राहा. मला तुला फक्त पाहत राहायचं आहे, तुझ्याकडून काही मागायचं नाही रे. त्याला मागण्याकरिता नाही, त्याच्या संगतीकरिता तो पाहिजे. फार महत्त्वाची गोष्ट आहे. एखादी त्यांनी व्यक्ती आपल्या जीवनामध्ये त्यांनी काहीच कामाचे नसू द्या, ती आपल्या जीवनात काहीच काम करीत नाही, तरी पण ती जर असली ना, फक्त तिचं अस्तित्वसुद्धा फार समाधान प्राप्त करून देतं. फार महत्त्वाची गोष्ट आहे. मी आता कीर्तन करून आलो येताना कान्होर पठारवरून. लोक 8 वाजताच जमा झाले बरोबर. त्याला म्हणलं अहो यांची तपपूर्ती आहे, मला तिकडं जायचं, 10 वाजता जाऊ द्या. म्हणे नाही महाराज कीर्तन केलंच पाहिजे, तो दरवर्षी करत असतो. म्हणे मग वेळ बदलून करा. म्हणजे काय वेळ बदलणार? म्हणजे 8 वाजताच येतो. 8 वाजताच आले महाराज. 8 ते 9:30 कीर्तन करून आलो. त्या कीर्तनात एक मुद्दा सांगून आलो आहे मी. लक्षपूर्वक ऐका. जरा प्रापंचिक मुद्दा आहे, पण त्याच्यातून मला परमार्थ सांगायचं आहे. लक्षपूर्वक ऐका. काय मुद्दा प्रापंचिक आहे? आता आमच्या घरात एक लग्न होतं काल परवा. आमच्या वडिलांना आई घेऊन आली. वडील आमच्या आजारी आहेत. त्यांना ब्रेनचा प्रॉब्लेम झाला. त्यांचा एक मेंदू थोडासा सुकला आहे. त्यांना विस्मृती झाली पूर्ण. त्याने काही आठवत नाही अशी विस्मृती झाली. त्यांना जर सगळ्या लोकांमध्ये नेलं तर त्यांना माणसं ओळखू येत नाही, काही नाही. मग लोक त्यांच्याशी बोलतात आणि बोलले की पुन्हा ते नाही बोलले की लोकांना प्रश्न पडतात की यांना काय झालं. म्हणून मी आईला म्हणलं, आई अगं कशाला यांना इथं आणलंस? एवढी गर्दी आहे, सगळे लोक परत चर्चा करणार, विचारपूस करणार, सारखं तेच. तू आली इथपर्यंत ठीक आहे. एकच वाक्य तिनं मला सांगितलं, खरंच ऐकण्यासारखं वाक्य आहे. ती म्हणली यांना मी इथं आणलं, कशाकरिता आणलं माहिती आहे? यांच्यामुळंच मला शोभा आहे. मोठं वाक्य आहे महाराज. यांच्यामुळंच मला शोभा आहे. तिचं नाव पण शोभाच आहे. पण तरीसुद्धा त्यांनी महाराज यांच्यामुळं मला शोभा आहे. ते काही काम करत नाही, ती तिला ओळखत पण नाहीत, अशी त्यांची अवस्था आहे. पण तरीसुद्धा एवढी सेवा त्यांची करते महाराज ती, की ज्याचं नाव ते काही तिला देत नाहीत, काही घेत नाहीत, काही बोलतसुद्धा नाहीत, काहीच नाही, शांत आहेत ते त्यांच्या जागेवर. पण तरीसुद्धा तिला एवढा त्यांनी महाराज त्याच्याविषयी जिव्हाळा, पतीविषयी, की तीच माझी शोभा आहेत. महत्त्वाची गोष्ट. तसं देवाकडून काही मागायचं नाही. तिला जसं नवऱ्याकडून काही मागायचं नाही आता सध्या. तिला फक्त असं वाटतं माझ्या डोळ्यापुढे दिसावेत, हे माझ्या सानिध्यात राहावेत, दुसरी काही अपेक्षा नाही.
तसं त्यांनी देवाकडून मला काही मागायचं नाही. देवा तुझं काही नको रे, तुझी न लगेच दसोडी, तुझं गाठोडं नको, तुझं काही संपत्ती नको, वैभव नको, मान प्रतिष्ठा यातलं मला तुला काहीच मागायचं नाही. फक्त तू पाहिजे रे देवा. तुझ्या वाचून काही नको आहे. तू आला पाहिजे, तू मला भेटला पाहिजे, तू मला दिसलं पाहिजे. तुझ्या संगतीत मला त्यांनी बसता आलं पाहिजे. माझं अंतकरण तुझ्यासमोर मला व्यक्त करता आलं पाहिजे, तुझ्याबरोबर तोंड भरून बोलता आलं पाहिजे. ह्याच्यापेक्षा काही अपेक्षा नाही देवा, तू आलं पाहिजे. बघा मी तुमच्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा मुद्दा सांगतोय. ज्यावरती आपण सगळेजण स्वतःला हरिभक्तीपरायण म्हणून घेतो की नाही, एका हरिभक्तीपरायणाच्या अंतकरणात त्याच्यापेक्षा काय अपेक्षा असली पाहिजे. जसं एक पतिव्रता स्त्री त्यांनी पतीकडून अपेक्षा करते, तुम्ही असले पाहिजे. बस तुम्हीच माझी शोभा, तुमच्या वाचून मला बाकी काही नको, तुम्ही फक्त असले तरी माझं सगळं सौभाग्य माझ्या डोळ्यासमोर आहे. ही जशी पतिव्रता म्हणते तसं पतिव्रते जैसा भरतार प्रमाण तैसा नारायणा मागामी. देवा तुझ्याकडून काही नको आहे, फक्त तू आमच्या समोर असलं पाहिजे. असं वाटतं तुला डोळे भरून पाहतच राहावं. असं वाटतं तू भेटशील ना त्यावेळेस तुझ्या चरणावर कपाळ रगडावं. हे कपाळ त्याने असावलंय तुझ्या चरणावर त्यांनी घासण्याकरता. असं वाटतं हे हात त्यांनी तरसले तुला कडकडून मिठी मारण्याकरता. असं वाटतं तुझ्या मुखकमलाकडे पाहत राहावं. असं वाटतं माझा जीव तुझ्यावरून वाळून टाकावा. हे सगळ्या भावना आहेत महाराज तुकोबारायांच्या पोटात तयार झाले. स्वप्न पाहिले तुकोबारायांनी, पाहीन श्रीमुख देईन आलिंगन जीवे निंबलोन उतरीन, असं त्यांनी महाराज तुकोबाराय म्हणतात. मोठी गोष्ट आहे महाराज. ज्याला कळत असेल त्याला त्यातला भाव अंतकरणातला त्यांनी उतरत असेल. म्हणून कधीतरी एकटं झालं पाहिजे. आणि या जगामध्ये बाकीच्या लोकांना जर आपलं समजण्याचा विचार करत असाल ना तुम्ही, हे सगळे लोक त्यांनी कितपत आपलं समजण्याजोगे आहेत ही परीक्षा पाहिल्यानंतरच कळतं. मग एखाद्या दिवशी परीक्षा पण पाहत जावी. एखाद्या दिवशी परीक्षा पण, फार प्रेम करणारी बायको, फार प्रेम करणारी मुलं, आपण म्हणतो यांना माझ्याशिवाय कोण आहे, माझ्यावर फार प्रेम करतात. अरे झंझावातासारखा कोरोना आला आत्ता. लोकांनी ती प्लॅस्टिकमध्ये आणलेलं प्रेत आहे ना त्याची चेनसुद्धा खोलून दिली नाही. ते कागदातूनच पाहिलं आणि तसंच पाठवून दिलं, नको म्हणले. तुमच्या लक्षात येतं मी काय सांगतो. यात एवढंच फार झालं सांगितलेलं, याच्यापेक्षा जास्त सांगायची गरज नाही. फार प्रेम आहे ना महाराज. हे कोण प्रेम करतात, कोण मरायला तुमच्याकरता तयार आहे, कोणी नाही महाराज. या जगामध्ये त्यांनी आपलं म्हणण्यासारखं, आपल्यावर प्रेम करणारं, आपल्याला जपणारं, आपल्याला हृदयाला लावणारं, आपल्या सुखादुःखात आपल्याबरोबर उभं राहणारं जर कोण असेल, माझ्या कन्हैयाशिवाय दुसरा कोणी नाही महाराज. तो एकटाच असा आहे की जो त्यांनी आपल्याबरोबर प्रत्यक्ष त्यांनी उभा राहतो. हे सगळे दिल्या घेतल्याचे आहेत. माझं म्हणणं नाही, प्रमाण सांगतो, संतांचं जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, हे दिल्या घेतल्याचेच आहेत महाराज. माझं खोटं वाटत असेल तर एखाद्या दिवशी प्रामाणिकपणे परीक्षाच बघा. मग कशाला बघा, हातच्या कंकणाला आरसा कशाला, मग त्यांनी कळेल. महाराज म्हणतात, जोवरी चळणगा तोवरी म्हणती माझा, मानिती लहान थोर देह सुखाची आकाजा. आणि कशाला अनुभव घेता, सगळ्या लोकांना घरोघर अनुभव आहेतच महाराज. भामटे सांगत नाहीत लोकांच्या समोर. झाकली मूठ 1.25 लाखाची असते, धुसफूस चालू आहे, कोपऱ्यात त्यांनी महाराज धामधूम चालू आहे, सगळ्या गोष्टी चालू असतात. फक्त आपले दातन आपले ओठ म्हणून लोकांसमोर सांगितलं जात नाही. अरे यांच्यावर काय भरोसा ठेवून बसले, भगवंताचा भरोसा ठेवा. तो एकटाच भरोसा ठेवण्यास योग्य आहे महाराज. त्याच्याशिवाय जगात दुसरा कोणी भरोसा ठेवण्यासारखा नाही. देवा तू आला पाहिजे, तू आला पाहिजे, तू भेटला पाहिजे. तुला त्याने तुझ्याबरोबर संवाद करायचा आहे, तुझ्या संगतीमध्ये त्याने काळ घालवायचा आहे, अशी भावना अंतकरणात प्रगट झाली. साधू संतांच्या, ऋषीमुनींच्या ती भावना पोटात घेऊन त्यांनी महाराज व्याकुळ होऊन देवाची वाट पाहू लागले. हे आसवे दाटली उभारोनी बाहे, नामा वाट पाहे रात्रंदिन भेटसी केधवा, माझी आजीवलगा येगा पांडुरंगा माय बापा. जीवाला गली तळमळ व्यथा, जीवाला गली तळमळ व्यथा, जीवाला तळमळ व्यथा, जीवाला भेटीला जीवाला गली जीवाला
भेटी लागी पंढरीनाथा, जीवा लागली तळमळ व्यथा, जीवाला तळमळ निर्माण झाली, व्यथा निर्माण झाली. कधी भगवंतांनी भेटेल अशी अवस्था निर्माण झाली. ही अवस्था आहे ओरिजिनल. अशी अवस्था चित्ताची व्हावी भगवंताच्या भेटीकरता. संसारातल्या काही गोष्टींचा अनुभव घेण्याकरिता लोक तरसतात. ज्यांचे लग्न झाले नाहीत ना महाराज, ते त्यांनी नवरदेव झाल्यानंतर नंतर पती म्हणवले जातात. नवरा झाल्यानंतर त्यांनी काय अनुभव असतो, हा अनुभव चित्तात येण्याकरिता तो तरमळतो. पत्नी स्वतःला म्हणून घेत असताना कपाळाला कुंकू लावायचं, गळ्यात मंगळसूत्र घालायचं आणि सौभाग्यवती होऊन त्यांनी फिरायचं, हे काय वैभव असेल, हे कुमारिका हे पाहण्याकरिता तरमळते महाराज. एखाद्याचं लग्न झालं आणि तिला जर आई होण्याची इच्छा आहे, आई झाल्यानंतर काय अनुभूती असते, ही अनुभूती करता तिचं चित्त तळमळतं. संसारातल्या गोष्टींची अनुभूती घेण्याकरिता माणसाचं चित्त जसं तळमळतं, तसं ज्ञानोबरायांकडं तुकोबरायांकडं पाहिलं की परमात्मा त्यांना प्रत्यक्ष भेटला, त्यांच्याशी बोलला, त्याचा अंगसंग त्यांना घडला. त्यावेळेला आपल्याला सुद्धा त्यांनी असा विचार मनात आला पाहिजे, कसं वाटलं असेल नाही. देवानं तुकोबरायांना ज्यावेळेला हृदयाला लावलं कसं वाटलं असेल. ज्यावेळेला त्या शिळेवर बसले ना महाराज, त्या वह्या बुडवल्या त्यावेळेला, आणि मग व्याकुळ झाले, देवाला शिव्यासुद्धा घालायला लागले. पाषाणाची खोळं घेऊन बैसल असे, तुला अजून कसं वाटत नाही रे देवा मला भेटावं म्हणून. आणि मग त्यांनी भगवान आला महाराज, बालरूप घेऊन श्रीहरी भेटला, आणि तो आला आणि तुकोबरांना भेटला महाराज. त्यांना भेटत असताना भगवंताचा तो स्पर्श आहे ना, तो स्पर्श कसा वाटला असेल तुकोबरायांना. मला कधीतरी त्याचा अनुभव येईल काय, तुम्ही ऐकता सर्वजण. मला हा मुद्दा तुम्हाला सांगायचा आहे. कधीतरी मला असा अनुभव येईल का जो तुकोबरायांना आला. कधीतरी तो मस्तकावरून हात फिरवतो, त्याचा तो हात त्यांनी महाराज किती कोमल असेल नाही, मस्तकावरून फिरताना काय सुंदर वाटत असेल. असा अनुभव मला कधी प्राप्त होईल का. अशी भावना ज्या वेळेला आपल्या अंतर्गत उचंबळून येईल ना, त्यावेळेला भगवान आपल्यावर पण तशीच कृपा करेल महाराज. सगळ्या ऋषीमुनींच्या पोटात अशीच भावना आहे. देवा भेट झाली पाहिजे तुझी. अट्टहास केला, त्यांच्यावर प्रसन्न झाला, युगानुयुग तपश्चर्या केली, कल्पची कल्प तपश्चर्या केली, अनेक जन्मची जन्म तपश्चर्या केली, मग प्राप्त होत असतो असं नाही. आला काय पाहिजे बघा बरं, लक्षपूर्वक ऐका मी काय सांगतो ते. काय पाहिजे म्हटल्यावर मग प्रसन्न झालेल्या देवाला काहीतरी वरदान मागितलं जातं. महत्त्वाचा मुद्दा, त्यांच्यासमोर त्यांनी आला ज्यांना त्याच्याकडून काही नको होतं. त्यांच्यासमोर आला ज्यांना त्याच्याकडून काही नको होतं, ज्यांना फक्त तोच हवा होता. म्हणे काय पाहिजे देवा, तू पाहिजे. मी हो म्हणे तूच पाहिजे. मी दुसरं देतो ना सगळं, ज्ञान देतो, मोक्ष देतो, जन्ममरणाची परंपरा घालवतो, हे सगळं त्यांनी करतो. नाही देवा, ते बाकीचं काही नको. तुमचा मोक्ष तुमच्याकडेच राहू द्या. मोक्ष तुमचा देवा, तुम्ही दुर्लभची ठेवा. मोक्ष नको आम्हाला, मग तू पाहिजे. तुझ्या वाचून काही नाही पाहिजे, तूच पाहिजे. असं का. मग काय केलं पाहिजे, बाकी नको काय. तुझी संगत पाहिजे, तू दिसला पाहिजे, तुझ्यावर खेळता आलं पाहिजे, तुझ्यावर उड्या मारता आलं पाहिजे, तुझ्यावर बोलता आलं पाहिजे, मनोगत तुझ्यासमोर व्यक्त करता आलं पाहिजे, तुझ्या ताटात जेवता आलं पाहिजे, स्वतःच्या हातानं तुला जीव घालता आलं पाहिजे. बस याच्यापेक्षा काही अपेक्षा नाही. तू पाहिजे, महत्त्वाचा मुद्दा आहे. असा भाव प्रकट झाला आणि देवाला पण फार आवडला महाराज. कारण बरेच जातात ना देवाकडं सौदे करण्याकरिता. माझं असं हो दे, तुला 11 नारळाचं तोरण बांधीन, म्हणजे तो रामागडीच आहे यांची कामं करायला. तुला नारळ फोडीन, तुला त्यांनी खडी साखर वाहीन, तुला आमकच करीन. याच्यापेक्षा पण भयंकर करतात लोक. मी फक्त नारळावरच भागून घेतलं. तुमच्या लक्षात आलं मला काय सांगायचं. एवढे सौदेबाजी देवाबरोबर करतात. असलं नाही महाराज, तू पाहिजे, तुझी संगती पाहिजे. देव म्हणला मला तुमच्यासारखेच पाहिजे होते रे. जग सारं त्यांनी माझ्यासमोर नाचायला तयार आहे, माझ्याकडून मागण्याकरिता तयार आहे. हातभरी आधी घेऊन येतात, हे पाहिजे ते पाहिजे. या सगळ्या गोष्टींची अपेक्षा त्यांनी करतात. फक्त माझ्यासमोर रडतात पण माझ्याकरिता रडत नाहीत. खंत करण्यासारखा मुद्दा आहे. माझ्यासमोर रडतात येऊन पण माझ्याकरिता रडत नाहीत. मला कोण आवडतं, जे त्यांनी माझ्यासमोर रडतात आणि माझ्याकरताच रडतात. ते मला फार प्रिय वाटतात. फार मोठी गोष्ट आहे. मग कधीतरी असा प्रयोग करून बघा महाराज. भगवंताच्या समोर त्यांनी भगवंताबरोबर बोलायचं. तुम्ही असा विचार नका करू मी बोलतो तो कसं काय त्यांनी माझ्याशी बोलत नाही. तो ऐकतो, त्याला सगळं कळतं. बिनु पद चल हो सुन हो बिनु काना, बिनु कर करता करम विधिनाना. तो त्यांनी बिगर कानाचा ऐकतो, पाय नसताना चालतो, तोंड नसताना बोलतो, हात नसताना कार्य करतो. हे सगळं त्याला करता येतं महाराज. फक्त आपल्या अंतर्गणात भाव ठेवा की तो आपल्याकडे पाहतोय, आपला ऐकतोय, आणि त्याच्याशी बोला मन मोकळेपणानं, शांतपणे. बाकी काहीच विचार करू नका. फक्त त्याच्यासमोर संवाद करा की तू पाहिजे देवा. आपलं मनोरथ पूर्ण होईल महाराज. सगळ्यांच्या त्याच्या डायरीमध्ये सगळ्यांची नावं लिहिली जातात.
या वडगाव गावामध्ये इतक्या वाजून इतक्या वाजेपर्यंत कीर्तनाला ही मंडळी बसली होती. हे या कोपऱ्यात बसले होते, दक्षिण दिशेला ते उत्तरेला होते, ते पूर्वेला ते पश्चिमेला काही मध्येच होते. आणि इतक्या वेळ त्यांनी बसले, खालून त्यांनी टोचत होतं. फार अवघडून गेले होते, पाय अवघडले होते, कंबर अवघडली होती, पाठ अवघडली होती, तरी माझं ऐकत होते चिंतन. असं त्या भगवंताच्या डायरीत लिहिलं जातं. आणि कोणाचाच अवहेर केला जात नाही. सगळ्यांचं त्यांनी महाराज नमूद ठेवून प्रत्येकाची दखल घेतली जाते. म्हणजे आपली सगळ्यांची दखल घेतली जाणार आहे. मी म्हणतो तसं करून तर बघा, काय हरकत आहे. म्हणून त्यांनी महाराज तो सर्वांचं म्हणणं ऐकून त्याच्यासमोर प्रगट होतो. सगळ्यांना सांगायला लागला, तुमच्यासारखेच पाहिजे होते. मला तुमची गरज आहे, देवाला पण गरज वाटते. पाण्याला मोठी लागली तहान, ही नाथागडची उलटी खून आहे महाराज. तोच पाहिजे असं म्हणणारेच त्याला आवडतात. म्हणलं ठीक आहे, मग मी तुमच्याकरता येणार आहे. कुठे येशील रे देवा, तुला भेटायचं आहे, तुझ्या संगतीत जास्त वेळ राहायचं, सांग कुठे येशील. सांगितलं द्वापार युगाच्या शेवटी त्यांनी व्रजभूमीत येणार आहे. 84 कोस व्रजभूमी आहे, तुम्ही तिथं या, मग मी तुम्हाला भेटण्याकरिता येईन. ठीक आहे म्हणले. सगळे तपस्वी युगानुयुग तपश्चर्या केलेले आणि सगळेच प्रगट झाले महाराज. कोणी गोपाळ झालं, कोणी गोपिका झालं, कोणी गोमाता झालं, कोणी वृक्ष झालं, कोणी पक्षी झालं. या सगळ्या रूपामध्ये प्रत्यक्ष प्रगट झाले. आणि फक्त एकच विचार होता, देव आला पाहिजे, देव भेटला पाहिजे. तळमळ चित्ताची त्यांनी व्हायला लागली. आपण आलो कोणाकरिता? देवाकरता. कीर्तनकार जर 10 मिनटं उशिरा आला तर संयोजकांची तळमळ विचार कशी असते. ते सारखे त्यांनी वर पाहतात, तिकडून या रस्त्याने येतो की या मार्गे येतो की त्या मार्गे येतो, गाडी कोणत्या मार्गे येते. साधा कीर्तनकार यायचं असलं तरी वाट पाहणारा माणूस एवढा तळमळतो, तर भगवंताची वाट पाहणारे किती तळमळत असतील महाराज. त्यांची तळमळ झाली चित्ताची, देव आला पाहिजे. वाट पाहतात तरी पण येत नाही. ती तळमळ शिगेला गेली. येत असतो महाराज तळमळीनंच, फक्त तळमळ शिगेला गेली पाहिजे. फार महत्त्वाची गोष्ट आहे ती. जर तळमळ नाही शिगेला गेली मग त्याचा काय उपयोग आहे. आता मघाच्याच कीर्तनात मी सांगून आलो आहे. नाथ महाराजांकडे एक मनुष्य गेला. शेठजी होते. शेठजी ते म्हणले, महाराज तुम्ही फार श्रेष्ठ पुरुष आहात, देव तुमच्याशी बोलतो असं मी ऐकलं आहे. मला पण देवाची गरज आहे, मला देवाची भेट घ्यायची, तुम्ही कृपा करा मला देवाची भेट घडून द्या. असं तो नाथांच्या समोर म्हणला. कोण? शेठजी म्हणला. शेठजी ते म्हणले, हो बाबा तुम्हाला देवाचं दर्शन घ्यायचं, काय समाधानाची गोष्ट आहे. अशी माणसं आम्हाला भेटत नाहीत. देव पाहिजे म्हणणारे सापडत नाहीत. विहिरीला पाणी लागेल का म्हणतात, लग्न जमल का म्हणतात, पोरं होतील का म्हणतात, असे फार सापडतात. देव पाहिजे म्हणणारे सापडत नाहीत. तुम्ही सापडले, फार समाधान वाटलं. बसा म्हणले, नक्की देव भेटेल. 1 दिवस गेला, 2 दिवस गेले, 3 दिवस, 4 दिवस गेले महाराज. शेठजी सकाळी त्यांनी उशिरा उठायचे. लवकर नाही म्हणलो मी, उशिरा उठायचे. उठले की त्यांनी त्यांचं आवरायचे. मग नाश्त्याच्या वेळेला नाश्त्याच्या ठिकाणी यायचे, नाश्ता करायचे. मग थोडे इकडच्या तिकडच्या गप्पा त्यांनी मारायचे. मग जेवायची वेळ झाली की जेवण करायचे. जेवण झालं की आपापच तार यायचे महाराज. तार म्हणजे पोस्टातली नाही, तार म्हणजे डोळ्यावर तार यायची की तिने अंग टाकायचं. अंग टाकलं की घोरायला सुरुवात करायची. मस्त त्यांनी घोरायचे. तास, 1.5 तास, 2 तास झोपायचे. झोप झाली की परत आळ्या पिळ्या देत जागे व्हायचे. मग पुन्हा इकडं तिकडं त्यांनी थोडी परत संध्याकाळच्या जेवणाची अशी 4 दिवस घालवले. तुम्ही ऐकता सर्वजण. उगाच नाही सांगत मी तुमच्यासमोर, तुमची वेळ घेण्याकरिता. मला माहिती आहे, पण मला सांगायचं नाही तळमळ कशाला म्हणतं. खरं सांगा, याला जर देवाच्या भेटीची खरंच तळमळ असते तर जेवण गेलं असतं का? याला झोप लागली असते का? 2-2 तास त्यांनी झोपा येतात. ते पण घोरून कार्यक्रम होतो चांगला मस्तपैकी. आणि देव पाहिजे म्हणतात. हरिभक्तीपरायण नाही जर नाव त्याच्या नावासमोर हरिभक्तीपरायण लिहिलं ती भांडण करतंय महाराज. माझ्या नावासमोर हरिभक्तीपरायण लिहिलं नाही आणि तू खाऊन घोरायचा कार्यक्रम फक्त. हरिभक्तीपरायण झालाच कसा? नाथ महाराज 4 दिवस पाहत होते म्हणले. आणि 4थ्या दिवशी म्हणले शेठजी, ते म्हणले मी काही खाण्यापिण्यावर आलो का? मला घरी खायला भेटत नाही. तुमच्या घरी येऊन त्यांनी थांबलो, खाऊ घालता हात. इथं मी थांबले. देव पाहिजे? हो का रे, मी तर विसरलोच म्हणले देव पाहिजे. चला म्हणले देव दाखवतो, गंगेच्या तटावर चला. ह्या म्हणून त्यांनी गोदावरीच्या तटावर नेलं. आणि नेलं म्हणले 3 बुटक्या मारावं लागतील पाण्यात. बुटक्या मारा म्हणजे मग तुम्हाला देव भेटेल. 1 बुटकुळी मारून झाली, दुसरी मारून झाली, तिसऱ्यांदा त्यांनी बुडी मारली. नाथाने त्याचं मुंडकच दाबून धरलं पाण्यात. असं दाबलं महाराज पाण्यामध्ये, त्याला श्वास घेता येईना महाराज. ते असे उलघाल त्याची जीवाची व्हायला लागली. हातपाय खोडायला सुरुवात केली, पण तरी सोडतच नव्हते महाराज. फार दाबून धरलं जास्त वेळ. जोपर्यंत मर्यादा त्याची संपत नाही ना तोपर्यंत त्याचं मुंडकं पाण्यात दाबलं. त्याला वाटलं काय करू आता. मग ती मर्यादा संपली की सोडलं. पटकन पाण्याच्या बाहेर त्यांनी मान काढली. डोळे लाल करून नाथांकडे म्हणला, देव दाखवायचा नव्हता तर नसता दाखवला तर चाललं असतं. मारू घातलं. तापला ना महाराज तो. हो म्हणे, शांत व्हा, कूल डाऊन, जास्त डोकं लावू नका. म्हणे काय झालं ते सांगा. का बरं मारू घातलं? म्हणे मारायचं नव्हतं. मग मला फक्त एकच विचारायचं होतं, मी तुमची मान पाण्यात दाबून धरल्यानंतर तुम्हाला काय होत होतं?
ते म्हणून मला श्वास घेता येत नव्हता. मग मला वाटायचं तुम्ही कधी त्यांनी माझी मान सोडाल, मी कधी एकदा पाण्याच्या बाहेर त्यांनी डोकं काढील, कधी एकदा श्वास घेईन, अशी माझी त्यांनी अवस्था झाली होती. श्वास घेण्याकरिता मी त्यांनी तळमळलो होतो. ते म्हणले बस मग हेच आहे. तुम्ही श्वास घेण्याकरिता जसे तळमळले ना, पाण्यात मुंडकं दाबून धरल्यानंतर ती जी अवस्था झाली ना, तशी अवस्था ज्या दिवशी भगवंताच्या भेटीकरिता होईल ना, त्या दिवशी भगवान तुम्हाला भेटायला येईल. फार महत्त्वाचा मुद्दा आहे महाराज. आणि मग खरं सांगा, आपण सगळ्यांनी टाळी वाजवली, आपल्याला अशी अवस्था कधी झाली हो? देव का नाही भेटत? त्याचं कारण आहे ना महाराज. देव इथंच आहे, आता सध्या आहे, आपल्या सगळ्यांच्या हृदयात आहे. आणि भेटत नाही का भेटत नाही? असं होत नाही म्हणून परमात्मा भेटत नाही. त्या गोकुळवासी लोकांना असं झालं महाराज. प्राण जाऊ पाहतोय, देव येतो म्हटला ना, अजून आला नाही. काय करू आता? चित्ताची तळमळ झाली. चित्ताच्या तळमळे चंदनी ही अंग पोळे, अशी अवस्था त्या सर्वांची झाली. जीव कासावीस व्हायला लागला. देवा काय येत नाहीस? तुझी वाट पाहतोय भगवंता. तुझी त्यांनी वाट पाहून डोळ्याला शिनाला वाटुली पाहता, शिनले डोळुले दाविसी पाऊले कैव डोळा, तू माऊली कृपेची सावली, विठ्ठले पाहिली वास तुझी. काय येत नाहीस देवा? ही तळमळ देवाला कळाली. त्यांची तळमळ जाणून देवाने यायचं ठरवलं. निमित्त केलं. पृथ्वीवर पापाचा भार झाला. कंसासारखे, जरासंधासारखे, दुर्योधनासारखे, दुःशासनासारखे, शाल्वासारखे, पौंड्रकासारखे, हे सगळेचे सगळे दुष्ट जन्माला आले. पृथ्वीवर त्यांनी पाप होऊ लागलं, अधर्म वाढायला लागला, धर्माची घडी मोडायला लागली. मग भगवंताला यावं लागतं महाराज. म्हणून पृथ्वीचं निमित्त केलं पापाचा भार कमी करण्याकरिता. आणि म्हणून देवकीच्या घरी यायचं ठरवलं. देवकी कंसाचीच चुलत बहीण आहे. तिचा विवाह वसुदेवाबरोबर करून दिला. विवाहात विघ्न आलं. तुझ्या पोटी आठवा येऊन, देवकीच्या पोटी आठवा येऊन तुला मारील असं कंसाला सांगितलं. कंस घाबरला. देवकीला मारहाण करण्याकरिता उद्योग झाला. वसुदेवानं हात पकडला, 4 नीतीच्या गोष्टी सांगितल्या, दोघांना बंदीखान्यात टाकलं. 6 लेकरं झाले. कंसानं मारले. 7वा गर्भ योगमायेनं पळवला. बलभद्र त्याने अशा पद्धतीने प्रगट झाला. अष्टम गर्भरूपानं परमात्मा प्रगट होणार आहे. वसुदेवाच्या हृदयात आधी भगवान तेज रूपाने आले. वसुदेवाच्या हृदयातून देवकीच्या हृदयात प्रवेश केला. देवकीचं तेज कंसाचं हृदय जळू लागलं. 9 मास त्यांनी पूर्ण होता. देवदेवता स्तवन करण्याकरिता आले. सत्यव्रतम सत्यपरम त्रिसत्यम सत्यांच्या योनिम निहितंच सत्ये सत्यस्य सत्य मृत सत्य नेत्रम सत्यात्मकम त्वम शरणम प्रपन्ना. भगवंताची त्यांनी स्तुती करू लागले, स्तवन करू लागले. 9 मास पूर्ण झाले. श्रावण महिना आला, वद्य पक्ष आला, अष्टमी तिथी आली, बुधवारचा दिवस आला. ग्रह नक्षत्र भगवंतांना अनुकूल झाले. आणि आता त्याने रात्रीचे 12 वाजले. लख प्रकाश कारागृहामध्ये पडला. त्या प्रकाशानं दिव्य आकृती धारण केली. 8 वर्षाची चतुर्भुज असणारी मूर्ती भगवंताची प्रगट झाली. वसुदेव देवकीनं भगवंताला पाहिलं. फार समाधान वाटलं महाराज. देवा तू प्रत्यक्ष प्रगट झालास. दोघांमध्ये संवाद झाला. आणि संवादांती भगवंताने सांगितलं, मी आलो इथपर्यंत, ठीक आहे, मला दिव्य कार्य करायचं आहे. इथं थांबून ते कार्य मला करता येणार नाही, मला गेलं पाहिजे. म्हणे कुठे जायचं देवा? मग देव स्वतःच सांगायला लागला. नंदा
नंदाच्या घराला मजने गोकुळाला, मला गोकुळाला नंदराजाच्या घरी घेऊन जा. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? बघा ना, ऐकल्यावर तुम्हाला काहीच नाही वाटलं? वाटण्यासारखं सांगतो, लक्षपूर्वक ऐका. मला नंदराजाच्या घरी घेऊन जा गोकुळामध्ये. कोण म्हणतं? देव म्हणतो. म्हणजे देव म्हणतो मला त्यांच्याकडे जायचं. कोण म्हणतो? देव म्हणतो. आपण म्हणलं पाहिजे की नाही, मला देवाकडं जायचं. आपण देवाकडं मला जायचं असं म्हणणं हा पुरुषार्थ आहे का देवानं आपल्याकडे यायचं असं म्हणणं याच्यात पुरुषार्थ आहे? कशात पुरुषार्थ आहे? देवानं आपल्याकडे येणं हे म्हणण्यात पुरुषार्थ आहे. मग पुरुषार्थ आहे की नाही नंदराजाचा? पुरुषार्थ आहे. गोकुळवासी लोकांचा पुरुषार्थ आहे महाराज. काय? जगाचा मालक म्हणतो मला त्यांच्याकडे जायचं. हां, का बरं असं झालं असेल? ती आत्तापर्यंत बडबड करून तुमच्यासमोर तळमळ सांगितली ना, ती तळमळ त्याला कारणीभूत आहे महाराज. म्हणून देव आपल्याकडं पण येईल, पण केव्हा? जेव्हा गोकुळवासी लोकांच्या अंतःकरणाची जी स्थिती आहे ती स्थिती आपल्याला प्राप्त होईल, त्या दिवशी देव आपल्याकरिता सुद्धा म्हणेल मला त्याला भेटायला जायचं, मला त्याच्याकडे जायचं. मोठी अवस्था आहे. तुकोबाऱ्यांकरता आला, आजही ज्ञानोबाऱ्यांकरता येतो महाराज. फार महत्त्वाची गोष्ट आहे. तो रथात बसून पंढरपूरवरून वारी करत येतो, ज्ञानोबाऱ्यांना भेटायला येतो. त्यांचं वैभव आहे महाराज. ते देव आपल्याकडे येणं फार मोठी गोष्ट आहे. म्हणून गोकुळवासी लोकांना भेटण्याकरता निघाला. कसं न्यायचं? देवा मग लहान झाला, देवकीनं मांडीवर घेतला, स्तनपान करू लागले. द्वारपाल त्यांनी झोपे गेले, कुलप गळाले, दरवाजे उघडले, एक टोपली जवळ आली, देवाला टोपलीत घातलं, डोक्यावर घेतलं, रस्त्यानं चालू लागले. दो पाऊस पडू लागला, यमुनेला पूर आला. वसुदेवानं डोक्यावर देव घेतला होता आणि चालायला लागले होते. पुरात प्रवेश केला. बघा ना, पात्र आहे, बापाचं पात्र आहे. बापाचं लोक आई फार समजून सांगतात. आई म्हणजे फार कोमल हृदयाची असते, आई फार प्रेम करते, आईजवळ फार जिव्हाळा असतो, आईशी कळवळ्याची जाती, करीला भावीनं प्रीती, असं फार आईविषयी सांगितलं जातं. बापाविषयी पण कधीतरी ऐकलं पाहिजे ना. उगत आणि बाप काय सामान्य नसतं रे वेड्या. बाप हा तागणे महाराज फार लेकराकरता करतो, पण तो दिसत नाही लोकांच्या समोर. काय काय तो स्वतः तागणे अंगावर फाटके तुटके कपडे घालेल, कसा तरी राहील. माझं पोरगं चमकलं पाहिजे मस्त, त्याच्या अंगावर कपडे भारी टकाटक दिसले पाहिजेत, त्याच्या पायातले बुटं तागणे लांबूनच चमकले पाहिजेत. माझा पोरगा रस्त्यानं जर पोरगा जायला लागला तर गप्पा मारीत असला तर आवर्जून सांगतो आपला छोकरा आहे बरं का. बापाचा अंतकरण आहे, असा बाप असतो महाराज. बाप आहे आणि पूर आलेला आहे पाण्याचा, नदीला पुरात प्रवेश केला. जे होईल ते होईल म्हणले, माझं बाळ वाचलं पाहिजे, नाही तर कंस आल्यावर काय करायचं? त्याने 6 लेकरं मारून टाकले. म्हणून पुरात प्रवेश केला. घोट्याचं पाणी गुडघ्याला, कमरेला, छातीला, गळ्याला लागू लागलं. नाकातोंडात पाणी जाणार भगवंतानं ओळखलं. चरण स्पर्श केल्याबरोबर त्यांनी यमुना दुभंगली. पलीकडच्या काठाला गेले. यशोदा राणीच्या समोर कन्या प्रगट झाली होती. आपला पुत्र तिथे ठेवला, कन्याबरोबर घेतली, कारागृहात आले. कन्येनं आकांत केला. कंस धावत आला तिला मारण्याकरिता, हातातून निसटली. आकाशात जाऊन उभी राहिली अष्टभुजा नारायणी. आणि ती त्यागणी महाराज कंसाला सांगू लागले, किंमया हातो मंदहा, मला काय मारतोस मूर्खा, तुझं लागी वधी उपजला मजाती, माझ्या आधी तुला मारणारा जन्माला आला. तिनं सांगून टाकलं महाराज. कंस भयभीत झाला, त्याला भीती निर्माण झाली. इकडे गोकुळवासी लोकांना भगवान प्रगट झाल्याची बातमी कळाली. सुनंदा नावाची गवळण नाही, ती नंदराजाची बहीण आहे. ती त्यांनी भल्या पहाटे पाहण्याकरिता गेली. यशोदा राणीच्या समोर नीलमण्यासारखा चमकणारा कन्हैया तिला दिसला. यशोदा झोपेतच आहे. झोपेत कुठं बाळांपण होतं का महाराज? बाळांपण म्हणजे दुसरा जन्म असतो, नुसता बाळाचा नाही, आईचा सुद्धा. भयंकर वेदना असतात. आपल्याला काय माहिती, मातृशक्ती समोर आहे, त्यांना विचारा केवढ्या वेदना असतात. एवढ्या वेदना असतात. आणि झोपेत कसं काय बाळांपण झालं? माया प्रगट झाली होती. माया किम किम न करोती अघटित घटना पटयसी माया. मायेच्या प्रभावानं तिला कळालं नाही, झोपेतच आहे, मुलगा झालेला आहे. जागी झाली, कन्हैयाला पाहिलं, हृदयाला लावलं, धन सापडल्यासारखं वाटायला लागलं. घाईघाईनं सुनंदा त्याने नंदराजाला सांगण्याकरिता निघाली. भैया भैया हाक मारू लागले. नंदराज गोमातेची सेवा करत होते, गोसेवा. जन्मभर गोमातेची सेवा केली आणि म्हणून गोपाळ रूपानं परमात्मा प्रत्यक्ष प्रगट झाला. गोमाता फार महत्त्वाची. गावो विश्वस्य मातरा, जी सगळ्या जगाची आई आहे महाराज. आपल्या घरी जर खरोखर त्याने थोडा चारा, थोडे पाण्याची व्यवस्था असेल ना, तर निश्चित एक गोमाता आपल्या घरी असावी. पुण्यकारक आहे महाराज. ती सौभाग्यकारक आहे. ती कामधेनू आहे. आपल्या दारात उभी राहिली की आपलं सर्व काही प्राप्त करून देऊ शकते. सामर्थ्य तिचं आहे. जन्मभर गोमातेची सेवा केली म्हणून गोपाल प्रगट झाला. नवरत्नांची माळ सुनंदीला देऊन टाकली. सगळ्या गावात त्यांनी गवळण फिरू लागली. गवळण सांगे गवळण गवळण म्हणती गवळणीला, गवळण म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती
गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला, यशोदेला मुलगा झाला. सगळा गाव आनंद विभोर झाला महाराज. भागवत कथा ऐकली होती ना आपण सगळ्यांनी इथं. तेव्हा सगळे विभोर होऊन त्याच्यात नाचत होते. हे नंद घरा आनंद भयो रे, जय जय कन्हैया लाल की, जय कन्हैया लाल की, जय दाऊद याल की. नंद घरा आनंद भयो रे, जय जय कन्हैया लाल की. कन्हैया प्रकट झाला. असो वक्ते बाबांनी मला सांगितलं होतं, म्हणले तुला जर काही प्रमाण असं म्हणावंच वाटलं तर ज्ञानोबराय तुकोबरायांची प्रमाण टाळ मृदंगात म्हणत जायचे. त्या व्यतिरिक्त जर म्हणा वाटलं तर म्हणून दाखवायचं. टाळ मृदंगात नाही म्हणायचं. म्हणून त्यांनी तुम्हाला थांबवलं. हे टाळ मृदंगात नाही म्हणायचं. म्हणून दाखवायला मी काय बाकीचं थोडंच काही गुऱ्हाळ तुमच्यासमोर, एक तरी काही असे बाकीचे सगळे मुद्दे तुमच्यासमोर सांगितले आणि तुम्हाला हसायला लावलं, विनोद केले, तुमचा टाईमपास केला, असं थोडंच केलं आहे. देवाकरताच सांगतोय ना महाराज सगळं. म्हणून नंद घरा आनंद, नंदराजाच्या घरी आनंद झाला हे सांगायला काय तकलीफ आहे का महाराज. नंद घरा आनंद भयो, जय कन्हैया लाल की. सगळेजण भगवंताच्या नावाचा घोष अशा पद्धतीने करू लागले. सगळेजण भगवंताला पाहण्याकरिता येऊ लागले. नटून थटून शृंगार करून, खेळणा पाळणा सुंठवडा वस्त्र आभूषण सगळं घेऊन भगवंताला पाहण्याकरिता नंदराजाच्या घरी सर्वजण येऊ लागले. पाळण्यामध्ये देव घातलेला आहे, त्याला पाहून सगळेजण अतिशय सुखी झालेले आहेत. त्यांच्या सुखाची मोजदात करता येत नाही. गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी, सर्वांना आनंद झाला, नरनारींना आनंद झाला. काय केलं आनंद व्यक्त करण्याकरिता? गुढिया तोरणे करीती कथा, गाती गाणी गुढ्या उभारल्या, तोरणं लावली, कथा करू लागली, गाणी गाऊ लागली, आनंद विभोर होऊन भगवंताच्या छंदात नाचू लागले. तुका म्हणे छंदे येणे वेधिले गोविंदे. या गोविंदानं सर्वांना छंद लावून वेधून घेतलं महाराज. पाळण्यात घातला होता ना, सगळेजण पाहण्याकरिता येऊ लागले. सगळ्यांकडे पाहत होता, पाळण्यातून सगळ्यांकडे पाहत होता. किती दिवसाचा आहे? 1 दिवसाचा. आणि सगळ्यांकडे पाहतो. तुम्हाला काहीच प्रश्नचिन्ह उभं राहत नाही राहिलं ना? कसं काय राहिलं? 1 दिवसाचं बाळ कुठं पाहत असतं का महाराज? खरंच नाही तर बघा तुम्ही प्रयोग करून, कोणाचं असेल बाळ तर 1 दिवसाचं. ते आपल्या हातात घ्यायचं, आले लेले करायचं. त्याला काही समजत नाही, आले समजत नाही, लेले समजत नाही. ते फक्त आपल्याकडं ते त्याच्या मस्तीत असतं महाराज. त्याला तुम्ही काही करून पहा, त्याला चुटकी वाजवा, त्याच्यासमोर टाळी वाजवा, त्याच्यासमोर खुळखुळा वाजवा, त्याला नजर आलेली नसते. ते आपल्याकडे पाहतच नाही. हे बाळ कसं काय पाहतं मग? 1 दिवसाचं असून 1 दिवसाचं आहे असं समजू नका. ते जरी 1 दिवसाचं असलं तरी 1 दिवसाचं नाही. त्यानं बऱ्याच लोकांचे दिवस खाल्लेले आहेत महाराज. ते काही सामान्य लेकरू नाही. ते अनादी आहे. ते त्यांनी महाराज समर्थ आहे, सर्वज्ञ आहे, सर्व शक्तिमान आहे, असा त्यांनी असणार तो परमात्मा पाळण्यात आहे आणि सगळ्यांकडे पाहतोय. बरं विनाकारण हसून एखादा माणूस जर विनाकारण कोणाकडे तरी पाहून हसला, लोक काय समजतील? काहीतरी बिघाड आहे की नाही? काहीतरी बिघाड आहे असं नक्की माणूस म्हणा. विनाकारण एखादा हसतच जर चालायला लागला, माणूस म्हणणार याच्यात काहीतरी बिघाड आहे. सगळ्यांकडे पाहून हसतोय, ओळख नाही पाळख नाही, हसतो म्हणजे कसं काय? तसं नव्हतं महाराज. ते विनाकारण हसत नव्हता, ओळख होती म्हणूनच हसत होता. कधीची ओळख होती? अरे यानं एक कल्पभर तपश्चर्या केली होती, तोच आहे. अरे युगाने युग तपश्चर्या केली होती, तोच आहे. यानं 50 जन्म तपश्चर्या केली होती, तोच आहे. हा त्यांनी फार का समाजाकरिता उपाशी राहिला होता, हा फक्त पाणी पिऊन राहिला होता, तो फक्त पालापाचोळा खाऊन राहिला होता, तोच आहे. हा तुमच्या लक्षात येतं? त्याच्या आठवणीत आहे महाराज सगळं. आपण सगळे इथं आलो ना महाराज, आपल्या सगळ्यांना तो ओळखतो. इथं उभाच आहे. बघा ना तुम्ही, पाहत असेल ना सगळ्याकडे, तो तिथंच उभा आहे आणि प्रत्येकाकडे पाहतोय. आपलं सगळं त्याच्याकडे आहे. बाळ मागच्या जन्मातलं सुद्धा. आपण कधी कुठे होतो, काय होतो, इथे कसं काय आलो, इथंच मंडपात काय यावं वाटलं, कीर्तनच का ऐकावं असं वाटलं, ही पण भावना आहे ना महाराज. ते सगळं त्याला कळतं. त्याच्यापासून काही लपत नाही. सगळ्या गोकुळवासी लोकांकडे पाहतोय आणि सगळ्यांना ओळखतोय, ओळखून हसतोय. त्याचं ते हसणं पाहून सर्वजण स्वतःला विसरले महाराज. त्याचाच छंद लागला. सगळ्या गावात एकच चर्चा, सगळ्या गावात एकच विषय, एक विषय येतो सकाळांचा, हरी. बस ही गवळण तिला म्हणते, तू गेली होती का पाहायला? म्हणे गेली होती. काय छान आहे नाही यशोदेचं बाळ? ती म्हणली हो मी पण पाहिलं. माझ्याकडे तो ते पाहून हसत होतं. माझ्याकडे त्यांनी अशी चर्चा सुरू झाली. सगळ्या गावात चर्चा सुरू झाली महाराज. एवढा आनंद झाला गोकुळवासी लोकांना, काय सांगावं. सगळं दुःख त्यांनी निघून गेलं. देव येत नाही म्हणून दुःखी झालं. ते दुःखाची निवृत्ती, सुखाचे ते सुख पाहता श्रीमुख गोविंदाचे. त्याचं श्रीमुख पाहिलं आणि एवढं समाधान सुख सर्वांना प्राप्त झालं. यांना झालं सुख प्राप्त, पण तिकडं दुष्टा मात्र चळकाप सुटला. कृष्ण गोकुळे जन्मला, दुष्टा चळकाप सुटला. कंसाला मात्र भय निर्माण झालं. कंस म्हणजे अहंकार,
अहंकार म्हणजेच कंस आहे महाराज. आणि तो कंसरूपी अहंकार घालवण्याकरिता बोधरूपी कृष्ण प्रगट व्हावा लागतो. तो झाल्याशिवाय त्यांनी महाराज आणि तो अशा पद्धतीनं अहंकार जायचा नाही. म्हणून त्यांनी कृष्ण प्रगट झाला आणि अहंकाराला घालवण्याकरिताच झाला. अहंकार मुसमुस करायला लागला. त्यानं भगवंत प्रगट झाला हे कळाल्यानंतर त्याला मारण्याकरिता तरतूद केली. त्यानं पुतनाच पाठवून दिली चतुर्दशीला. भगवंतानं पुतनेचा उद्धार केला महाराज. वेळेच्या अभावी लवकर मारली गेली ती. असं आहे. म्हणून त्यांनी महाराज पुतना आली. भगवंतानं तिला पाहिलं, डोळे बंद करून घेतले. फार विचार केला जास्त. ही माझी आई होणार आहे, विष आता मला विष प्यावं लागणार आहे. ही मागच्या जन्मातली कोण होती, हिला काय दिलं पाहिजे, कोणती गती दिली पाहिजे, या सगळ्या गोष्टींचा विचार केला आणि निर्णय पण केला. जी आईला गती प्राप्त करून द्यायची तिला प्राप्त करून द्यायची. देवकीला यशोदेला जी गती मिळणार आहे तीच गती पुतनेला द्यायची. देवकीच्या आणि यशोदेच्या आधीच देऊन टाकली महाराज तिला. महत्त्वाची गोष्ट आहे. तिला सायुज्य मोक्ष दिला. महाराज म्हणतात, तुवा सनकाधिकाचे निमाने सायुज्य सौरस्वती धला पुतने, जी विषाचे स्तनपाने मारू आली. विष घेऊन मारायला आली होती पण तिचा उद्धार करून टाकला महाराज. फार मोठं विशाल काय असणारी पुतना होती. धाडकन जमिनीवर पडली, तिच्या स्तनाला चिकटला, तिचं विष पिऊन घेतलं, तिचं दूध पिऊन घेतलं, तिचा प्राण ओढायला लागला. सुशिली पुतना येणे मोहिलेले करू, आळीनं संडे बापर खुमादेवरू गतप्राण झाली. वक्ते बाबा म्हणायचे तिचे तुकडे तुकडे करून पेटून दिली. 6 महिने जळत होती. नामदेव महाराज त्याच्या पुढचं म्हणतात त्यांनी, नामा म्हणे दिला अग्नी सुगंध न माये गगने, गगनात सुगंध मावत नाही अशी तिची अवस्था त्यांनी झाली. आणि मग त्यांनी देवाला खाली उतरवलं. यशोदेनं देवाची अनेक प्रकाराने दृष्ट काढले. बायका काढतात ना दृष्ट महाराज, मीठ घेतात, असं असं उतरवतात, काहीतरी म्हणतात महाराज. ते वेगळेच मंत्र असतात, आपल्याला माहीत नाही. ते त्यांनाच माहिती काय म्हणत असतील. त्या केस विंचरतात, काही झाडू तोडून घेतात हातामध्ये, रस्त्यातली माती घेतात, असं काहीतरी करतात. नाही तर हांड्यात कागद तरी भरतात, ते पेटवून देतात. काय करतील सांगता यायचं नाही. यशोदा राणीने असंच केलं. फार प्रकाराने दृष्ट काढली आणि दृष्ट काढून पुन्हा त्यांनी महाराज गोशाळेत नेलं. गोमातेची शिपटी हातात घेतली. 18 श्लोकांचं बालरक्षा स्तोत्र आहे भागवतामध्ये. बाळाला जर दृष्ट लागत असेल आणि कशानंच निघत नसेल तर 18 श्लोक म्हणायची आणि ती शिपटी 18 वेळेला उतरवायची बाळावरून. नाही म्हणता आलं संस्कृतातलं आहे, नाही म्हणता आलं तर ओम नमो भगवती वासुदेव म्हणायचं आणि 18 वेळेला शिपटी उतरा. आणि ते नाही लक्षात राहिलं तर आपण वारकरी आहोत रामकृष्ण हरी म्हणायचं आणि ती शिपटी त्यांनी उतरवायची. गायची शिपटी 18 वेळेला जर उतरवली तर बाळाची दृष्ट निघून जाते महाराज. पथ्य फक्त एकच आहे, गाय गावरान असली पाहिजे. नाही तर जर्सीची शिपटी उतरवाल बाळाला रोग होईल महाराज एखादा घेण्या देण्याचा. असं नाही करायचं. गावरान गायची शिपटी उतरायची, दृष्ट निघून जाते. फार महत्त्वाची गोष्ट. बाळाची दृष्ट काढली. कन्हैया माझा कन्हैया माझा कन्हैया. फार समाधान. पुतना मारल्याची बातमी कंसाला कळाली. त्यावेळेला लवकर कळत होत्या बातम्या. असं ना, वायुवेगानं बातमी कंसापर्यंत गेली. कंस घाबरला, माझी बहीण मारली गेली. त्यानं महाबळ नावाचा असुर पाठवला. तो ब्राह्मणाच्या रूपात आला, असुरच होता पण नकली ब्राह्मण होऊन आला. निळोबराय त्याचं वर्णन करताना म्हणतात कपटिया महाबळभटा. त्याला शिक्का मारला कपटी. हा कपटी होता महाराज. आणि तो त्यांनी देवाला मारण्याकरिता अशा पद्धतीने आला. भगवंताने त्याची फजिती केली. जानवे तुटले, पंचांग फाटले, धोतर गळाले ढोंगणाचे. नागवाच कंसाच्या समोर गेला, जाऊ नकोस कंसा. पण कंस काय ऐकणाऱ्यांपैकी नव्हता महाराज. कंसानं अनेक पाठवले. कंसानं त्यांनी महाराज फौजच पाठवायला सुरुवात केली. एक एक त्यांनी असुर यायचा आणि भगवंताच्या हातानं मारला जायचा. म्हणजे सायुज्य मोक्षाला प्राप्त व्हायचं. फार महत्त्वाची गोष्ट आहे. त्यानं आगासूर पाठवला, बगासूर पाठवला, केशयासूर पाठवला, व्यमासूर पाठवला, असे अनेक पाठवले. नामदेव महाराज वर्णन करून सांगतात, यानं आगासूर बगासूर मारल्यान गो, यानं आगासूर बगासूर मारल्यान गो, आगासूर बगासूर मारल्यान गो, यानं आगासूर बगासूर मारल्यान गो, आगासूर बगासूर मारल्यान गो, यानं आगासूर बगासूर मारल्यान गो, आगासूर बगासूर मारल्यान गो, यानं आगासूर बगासूर मारल्यान गो, आगासूर बगासूर मारल्यान गो, यानं आगासूर बगासूर मारल्यान गो, आगासूर बगासूर मारल्यान गो, यानं आगासूर बगासूर मारल्यान गो, आगासूर बगासूर मारल्यान गो, यानं आगासूर बगासूर मारल्यान गो, आगासूर बगासूर मारल्यान गो, यानं आगासूर बगासूर मारल्यान गो, ओलीनं पातळात घातल्यान गो, ओलीनं पातळात घातल्यान गो, ओलीनं पातळात घातल्यान गो, ओलीनं पातळात घातल्यान गो, बगासूर मारल्यान गो, यानं आगासूर बगासूर मारल्यान गो, आगासूर बगासूर मारल्यान गो, यानं आगासूर बगासूर मारल्यान गो, आगासूर बगासूर मारल्यान गो, यानं आगासूर बगासूर मारल्यान गो, आगासूर बगासूर मारल्यान गो, यानं आगासूर बगासूर मारल्यान गो. आगासूर बगासूर मारल्यान गो, यानं आगासूर बगासूर मारल्यान गो. कोकणी गवळं नाही कोकणी. बलीनं पाताळात घातल्यान गो, बळीला पाताळात नेऊन घातला. आगासूर मारला, बगासूर मारला.
हे बऱ्याच दिवसातून भेटलेत मला. केकन महाराज, टोनपे महाराज, फार दिवस, फार वर्ष. म्हणून बरं आहे हे तुम्ही 8 दिवस होते ना इथंच. सगळ्यांना आनंद मिळाला. वा असू द्या. देहू गावातून आलेत महाराज ते तुकोबारांचे पार्षद असल्यासारखे. असो म्हणून त्यांनी आगासूर मारला, बगासूर मारला, व्यमासूर मारला, रिठासूर मारला, केशयासूर मारला, अरिष्ठासूर मारला. किती सांगू, एवढे सगळे मारले महाराज. तेवढंच काम केलं का म्हणे नाही, मूळ काम तर पुढं मला सांगायचं आहे ना, महत्त्वाची गोष्ट आहे. कशाकरिता आला ते म्हणत होते, आला पाहिजे ते म्हणजे तू पाहिजे, ते म्हणजे तुझी संगती पाहिजे, तुझ्याकडे पाहायचं आहे, तुझ्याशी बोलायचं हे सगळं ठरलं होतं ना महाराज, त्याच्याकरिताच आला होता. मग ते केलं पाहिजे ना, तेवढंच करत होता. आसुरांना मारलं एवढंच नाही, रांगायला लागला यशोदेच्या अंगणात. तो रांगता रांगता त्याने महाराज लीला करू लागला. तो यशोदेच्या अंगणात रांगता रांगता उमरा ओलांडून त्याने बाहेर जाऊ लागला. रांगत रांगत गोपींच्या घरात घुसायला लागला. तिथं जाऊन त्याने महाराज त्यांना विशेष असणारा आनंद देऊ लागला. रांगत रंगणी चोरीत लोणी, धावणी धरिती गवळणी, बांधिती चरणी देती गाराणी, यशोदे साजनी, दही दूध भक्षुनी तमाल मिळे, नवल केले साजनी, कृष्ण आळवा आळवा, परतुनी मांडे रावा, कृष्ण आळवा आळवा. रांगत रंगणी चोरीत लोणी, धावणी धरिती गवळणी. रांगू लागला. रंगणी म्हणजे अंगणामध्ये. लोणी चोरू लागला. गवळणी त्यांनी धावून त्याला अशा पद्धतीने पकडावं. धावणी धरिती गवळणी, बांधिती चरणी, त्याच्या पायाला बांधून टाकू लागल्या. देती गारहाणी यशोदे साजनी, यशोदे तुझा कन्हैया रांगत रांगत आमच्या घरात घुसतो, डेऱ्यामध्ये हात घालतो, लोणी खातो. यशोदेला त्यांनी महाराज सगळे निरोप जाऊ लागले. त्याचं रांगणं पाहून यशोदा राणी त्यांनी आनंद विभोर त्यांनी होऊ लागले. नुसतं रांगायचं नाही, यशोदा असं काम करते आहे आणि तो तिकडं त्यांनी रांगतोय. रांगत रांगत त्यानं आईकडं पाहायचं आणि भरभर 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 रांगत आईच्या दिशेने यायचं आणि पटकन आईच्या गळ्यामध्ये मिठी मारायची. केवढं समाधान यशोदेला प्राप्त होत असेल, थोडी कल्पना डोळ्यासमोर आणा ना महाराज. तो रांगत रांगत येऊन यशोदेच्या गळ्यात मिठी घालत असेल, काय समाधान वाटत असेल. हा त्यांनी महाराज उभा राहू लागला. उभं राहता राहता उभं राहिलो, किती आनंद होतो महाराज आईला. आपलं कायमचं गाणं ठरलेलं नाही का ते, बाळ उभं राहिलं कोणी नाही पाहिलं, केवढा आनंद महाराज आईला. उभा राहायला लागला, चालू लागला. आणि चालता चालता ठुमक चलत नंदलाल, पायात पैंजण आहेत महाराज, छुम 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 पैंजण वाजतात. राजाचा मुलगा आहे. 84 खांब आहेत घराला, 84 खांबा मंदिर आहे. इकडून घुस तिकडून घुस त्याने मस्त त्याने महाराज छुम 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 पैंजण त्याने वाजतात. आणि कन्हैया घरामध्ये त्याने खेळतोय. नंदराज त्यांनी बसलेल्या त्यांच्या आसनावरती. यानं त्यांनी चालत चालत जावं, पटकन नंदबाबाच्या मांडीवर बसावं. जगाचा मालक मांडीवर येऊन बसला. केवढं समाधान. आणि पुन्हा बोबड्या बोबड्या शब्दात बाबा बाबा म्हणावं. नंदराजाला ज्यावेळेला कन्हैया बाबा म्हणत असेल, त्यावेळी नंदराजाचं हृदय त्यांनी मोठं होत असेल. तेवढ्याच करता आला होता त्यांना सुख देण्याक. ते सामान्य नव्हते महाराज. 8 वसूंपैकी एक होते, द्रोण नावाचा वसू आहे, द्रोण. त्याच्या पत्नीचं नाव होतं धरा. या दोघांनी तपश्चर्या केली होती महाराज. त्या तपश्चर्यावर प्रसन्न झाला आणि प्रसन्न होऊन विचारलं, काय पाहिजे देवा? तुझ्या बालरूप त्याने पाहायचंय, तू बालरूप धारण करून आमच्या अंगणात खेळावंस अशी आमची इच्छा आहे. भगवान तथास्तु म्हणले. म्हणून तेच दोघे जण त्यांनी महाराज नंद आणि यशोदा झाले. म्हणून तर रांगत रांगत तिच्या गळ्यात मिठी मारतोय. म्हणून तर ठुमक ठुमक चालत चालत जाऊन नंदबाबाच्या मांडीवर बसतोय. आणि बसून पुन्हा त्यांचं लक्ष वेधून घेण्याकरिता त्यांच्या गालाला असा हात लावतोय. बाबा बाबा ऐका ना माझं म्हणणं. वेधून घ्यायच्या कामाला चांगला आहे तो. त्याचं नावच कृष्ण आहे महाराज. कृष्ण हा शब्द जर व्याकरणाच्या दृष्टीनं पाहिला ना, तर कृष्ण नावाच्या धातूपासून तयार झाला. कृष्ण कर्षती इति कृष्ण. तो आकृष्ट करून घेणार आहे, सर्वांना आकृष्ट करून घेऊ लागला. फक्त नंद यशोदेलाच आकृष्ट करून घेतला असं नाही. हा चालणारा कन्हैया आता पळू लागला आणि मित्रांमध्ये खेळू लागला. त्याचे सगळे मित्र तुमचे पाठ झालेले आहेत महाराज. पेंद्या, वरद्या, वाकुड्या, श्रुदाम, सुदाम, मधुमंगल, मनसुख, बोबड्या. हे एवढेच माझे पाठ आहेत. याच्यापेक्षा अजून फार आहेत महाराज. म्हणून एवढे सगळे मित्र त्याला आहेत आणि सगळ्या मित्रांवर फार प्रेम करतो महाराज. अप्रतिम भाव त्या मित्रांविषयीचा त्याच्या पोटात आहे. त्याचे मित्रसुद्धा त्याच्यावर फार प्रेम करतात, त्याच्यावर जीव ओवाळून टाकतात महाराज. त्याच्याकरिता काही करायला तयार आहेत. असे असणारे सगळेचे सगळे मित्र. आणि तो सुद्धा त्याने महाराज त्या मित्रांबरोबर दिवसभर उड्या मारतोय. तो खेळू लागला, बागडू लागला मित्रांबरोबर. ते मित्र तपस्वी आहेत. तपश्चर्या करूनच त्याने त्यांचं मित्रत्व होत आलं नव्हे. मी त्याच्या मित्राचं काय वर्णन करून सांगू महाराज. ब्रह्मदेवानं वर्णन केलं. ब्रह्मदेव आला आणि ते चोरून घेऊन गेला
आणि गेल्यानंतर पुन्हा आणून सोडले आणि त्यावेळेला भगवंताची शरणागती केली. मग भगवंताचं स्तवन केलं आधी आणि भगवंताचं स्तवन केल्यानंतर मित्रांचं कौतुक सांगायला लागला. म्हणलं अहो भाग्यम अहो भाग्यम नंद गोप व्रजैकसाम यन मित्रम परमानंदम पूर्ण ब्रह्म सनातनम. अरे सनातन असणारं जे पूर्ण ब्रह्म आहे आणि त्या पूर्ण ब्रह्म असणारं जे परमतत्व आहे परमात्मा तत्व आहे त्या परमतत्वाचे हे मित्र झालेले आहेत. हे काही सामान्य आहेत का? दिसायला फार सामान्य होते महाराज. सामान्य घरातले होते, गरीब घरातले होते, भोळे भाबडे होते. म्हणजे विचार करण्यासारखा मुद्दा सांगतो, थोडा विचार करा. या गोपाळांना जर त्यांनी खायला काय असेल ना घरामध्ये तर ताक, दुसरं काहीच नाही. इकडून तिकडून भूक लागलं का ताक प्यायचं. बरं सारखं ताक पिऊन पिऊन त्यांनी तोंडाचा ताकाचा वास आलेला, अशी त्यांची ती अवस्था. बरं त्यांनी अंगभर कपडे त्यांच्या अंगावर, गरीब घरचे होते ना, गुडघ्यापर्यंत त्यांनी धोतर आणि उघडेच अंगावर त्यांनी एखादं उपरणं असलं नाही तर डोक्याला पागोटं बांधलेलं आणि असेच त्यांनी त्यांची अवस्था उघडे कन्हैयाच्या मागं त्यांनी हिंडत राहायचं. बरं दुसरा मुद्दा असा, त्यांच्या नाकाला जर शेंबूड आला ना कधी तर शेंबूड पुसण्याकरता आता छोटे मुलं शाळेत जातात की नाही महाराज, त्याच्या इथंच रुमाल लावला जातो. शेंबूड पुसण्याची व्यवस्था असते महाराज त्याची. पाश्चात्य लोक त्यांनी टाय घालतात की नाही टाय, तो टाय आपल्याला फार कौतुकाचा वाटतो. त्यांच्याकडे सर्दीचा मोसम असतो ना, कायम थंडी असते, नाकाला कायम पाणी येत राहतं महाराज. मग खिशात हात घालायचा, रुमाल काढायचा, नाक पुसायचं, खिशात परत 3-3 बाऱ्या करण्यापेक्षा कायमस्वरूपी प्रॉपर काहीतरी नाक पुसायला असलं पाहिजे म्हणून ते लोक टाय लावतात. कोणी काय म्हणत असेल जाऊ दे मरू दे, त्याच्या मनातल्या मनात चालत असेल काही, ते आपले ते टायने पटकन नाक पुसून घ्यायचं, त्याच्याकरता तो टाय. अशी फॅशन झाली महाराज लोकांची, ते टाय घालून हिंडायला लागलो. त्यांना वाटतो आपण म्हणजे काहीतरी, अरे ते नाक पुसायचं येड्या शेंबूड पुसण्याकरता. त्यावेळेला काही गोपाळांकडे ते असेल का महाराज? तसलं नव्हतं. मग शेंबूड आल्यावर काय करायचं त्यांनी, ह्या इथपासून एवढी जागा स्पेशल तेवढ्याकरताच होती. लोळी आली रे आली शेंबडाची की असा फरकंडा मारला की शेंबूड गायब, अशी त्यांनी अवस्था. अशी सगळी मुलं महाराज, गवळ्यांची पोरं, ताक ओरपणारी पोरं, हा त्यांच्या छंदात त्यांनी अडकलेला. मी म्हणतो असं नाही, गवळ्यांची ताक पिरे कोण पोरे चांगली ती, असे त्यांनी शब्द, माझे शब्द नाहीत महाराजांचे शब्द आहेत. ते म्हणतात ताक पिरे म्हणजे ताक ओरपणारे हे सगळे पोरं, आणि ते काही चांगले आहेत का म्हणले, हे नाकाला शेंबूड आला तर त्यांनी पुसायला अशी त्यांनी जागा त्यांची, उड्या मारायच्या, बागडायचं, दिवसभर त्यांनी महाराज कन्हैयाच्या मागं मागं फिरायचं. कान्हा, कन्हुआ, कन्हैया, लाला, लल्ला, गोविंद, माधव, ज्याला जे नाव आवडेल त्या नावानं कन्हैयाला हाक मारायची. सगळ्यांनी त्यांनी धुडगूस अशा पद्धतीने करायचं, उड्या मारायच्या, बागडायचं कन्हैयाच्या संगतीमध्ये. अरे आलेच तेवढ्या करता होते. महत्त्वाची गोष्ट आहे, तुम्ही जर पूर्वपीठिका प्रस्तावना जर ऐकली असली ना चित्त देऊन, तर ती प्रस्तावनाच हे बोलते. आता तुमच्या लक्षात येत असेल, अरे तेवढ्याकरताच त्यांना अपेक्षा होती याची संगती झाली पाहिजे, याच्या संगतीत आलं पाहिजे. फार महत्त्वाची गोष्ट आहे. मग उड्या मारू लागला, त्या गोपाळांबरोबर खेळू लागला. सगळे गोपाळ त्यांनी मरतुकडे होते असे. आता त्याचं ते खेळणं, उड्या मारणं त्यांनी महाराज सगळ्यांच्याच चित्तात घर करून बसत होतं. गोपिका पाणी भरण्याकरिता यमुनेच्या तटावर आल्या की त्या गोपिकांनी त्याला पाहायचं उड्या मारताना खेळताना. तो अतिशय सुंदर महाराज, सावळा सुकुमार आहे. बरं ते जरी उघडे पागडे असले तरी हा राजाचा मुलगा, हो काही सामान्य आहे का महाराज? याला आईनं फार सुंदर शृंगारित करायचं, त्याला स्वतःच्या हातानं स्नान घालायचं, त्याच्यानंतर त्याला पितांबर नेसवायचा, त्याची केशभूषा त्यांनी सावरायची. 5 वर्षाचा कन्हैया, 5 वर्षाची पोरं फार खेळकर असतात महाराज. असं त्यांना म्हटलं भांग पाडते, हाताने भांग पाडायचे नाहीत. मग काय करायचं, आपण बळद दाबून धरायचे, मग त्यांचा भांग त्यांनी पाडायचा. अशी पाडू देत नाहीत, असं धरायचं. तुम्ही बघा विचार करून, डोळ्यापुढं आणा थोडंसं, पोरांचा भांग पाडायला असं धरावं लागतं तर ते मुंडकं जागेवर ठेवतंय, नाही तर असं सारखं करीत राहतं. मग तो नेम धरून भांग पाडता येत नाही ना महाराज. मग असं धरायचं, मग त्या कंगव्यानं ते केस विंचरायचे. तसं हा सुद्धा खेळ करत होतो, तेवढ्याकरताच आला ना महाराज. मग त्याला असं पकडायचं, मग त्याचा भांग पाडायचा, म्हणजे त्याची केशभूषा, माथा, बाबर, झोटी, हे शब्द नामदेव महाराजांनी वापरले आहे की नाही. माथ्यावर बाबर झोटी त्यांनी तयार करायची, त्याच्या मस्तकावर मोरपीस लावायचा, त्याच्या डोळ्यामध्ये काजळ घालायचं. काजळ आधी घालतात नंतर नाही, नाही तर पावडर लावल्यानंतर काजळ घालायचा प्रयत्न केला. त्यांचं जर असं केलं की सगळ्या तोंडावर काळं होतं आहे महाराज. म्हणून त्यांनी आधी, माहिती आहे ना तुला, त्याला असं द्या म्हणून असं आधी काजळ घालायचं, नंतर त्यांनी महाराज सगळा मेकअप करायचा. असा संपूर्ण मेकअप कन्हैयाचा आईनं करायचं. त्याला पावडर लावायची, त्याला कपाळाला गंध लावायचा, तुम्हाला ऐकावं वाटतंय ना? पण नाही तर एखादा म्हणेल की आता एवढा वेळ होऊन चालला आणि तू सांगायला लागला. ऐकायचं आहे ना, लक्षपूर्वक आहे. माझीच चूक झाली, अर्धा तास मी लेट आलो. तरीसुद्धा असू द्या, फार जास्त वेळ त्यांनी घ्यायचं नाही, मला मुद्द्यावर यायचं ना महाराज. मी जवळ आलो त्या मुद्द्याच्या. आता लक्षपूर्वक ऐका. असा त्याचा शृंगार केला, सुंदर त्यांनी दिसतो का नाही, आधीच सुंदर आहे महाराज. किती सुंदर आहे, अरे 1000 कामदेव त्याच्यावरून वळून टाकावेत एवढा सुंदर आहे.
नवे नवे कामदेव बापुडा झाला आणि त्याच्या पोटाला आला, एवढा सुंदर आहे. काय वर्णन करून सांगा. असा सुंदर असणार हा कन्हैया, आधी सुंदर, आणि त्याच्यात आईनं सुंदर शृंगार केलेला, आणि त्या सुंदरता आणि शृंगाराला घेऊन गोपाळांमध्ये उड्या मारत आहे. ते गोपाळ तज्ञ महाराज त्याला पाहतायत, स्वतःला विसरले, त्याच्यावर उड्या मारता मारता मनगटात मनगट्या घातलेल्या आहेत, दंडामध्ये बाजूबंद तज्ञ घातलेले आहेत. तो सावळा सुकुमार आहे महाराज. त्याचे नेत्र तज्ञ कमल नयन, कमळासारखे आनंददायक आहेत. उंच असणारं कपाळ आहे. आणि केस तर त्यांनी सोनेरी रंगाचे कुरळे केस आहेत महाराज, सोनेरी रंगाचे आहेत. त्याच्यावर पुन्हा मुकुट घातलेला आहे, मोर मुकुट. त्याने मोर मुकुट अतिशय सुंदर दिसतोय. कानातले ते कुंडल आहेत ना, ते असे हलतायत महाराज. त्यानं बोलायला सुरुवात केली की मग त्यानं असे ते कुंडल त्याने हलवायचे जाणीवपूर्वक. जसं नवरदेवाला मुंढवळ्या बांधल्यावर त्याला एकच दिवस बांधतात, 2 दिवस फार तर फार, मग त्याला ते दाखवायचे असतात ना, मग तो मुद्दाम असा करीत राहतो. असं की नाही, तसे त्याच्या कानातली कुंडलं त्यांनी मला सारखे असे हलतात. ते हलणं त्यांनी आईला फार गोड वाटतं, गोपाळांना फार गोड वाटतं. सगळ्या गोपिका त्याच्याकडे त्यांनी पाहून स्वतःला विसरून जात होत्या महाराज. यानं त्यांनी घरातून बाहेर निघायचं, हातात लोण्याचा उंडा घ्यायचा, तोंडाला लोणी लागलेलं असायचं, आणि पेंद्या वर्द्या वाकुड्या म्हणून गावात त्यांनी फिरायचं. सगळ्या गावातल्या लोकांनी यायचं आणि पाहायचं, नामा म्हणे हाती लोण्याचा उंडा, आणि गवळणी त्या तोंडा बोलले. सगळ्या गवळणी तोंडावर बोलून जात होती. गोपींच्या मनात विचार येत होता, काय भाग्यवान आहे ना यशोदा, याचा शृंगार करते, मांडीवर घेते, त्याला खाऊ घालते, काय तिच्या हातचं खातो. आपल्या घरी आलं ना, आपल्या हातचं खाल्लं तर किती चांगलं होईल. मनातली मनात आहे बरं हे, मोठ्यानं नाही, मनातली मनात विचार चाललाय, हा जर आपल्या घरी आला तर किती चांगलं होईल. जिच्या मनात आलं ना महाराज, तिच्याकडे पाहायचं. रस्त्यानं चालता चालता तिनं सुंदर कन्हैया पाहिला, मनात आलं की ह्या आपल्या घरी आला तर किती चांगलं होईल. यानं सुद्धा लगेच ताबडतोब वळून तिच्याकडे पाहायचं, जिच्या मनात आलं तिच्याकडं, आणि पुन्हा तिच्याकडे पाहून हसायचं, आणि हसून तिला संकेत द्यायचा, तुला वाटतं ना मी तुझ्या घरी लोणी खायला यावं, नक्की येणार आहे. तिचं लक्षात ठेवायचं. मग सगळ्या गोपींना वाटायला लागलं की यानं आपल्या घरी यावं, काय निमित्त करून जावं. सगळे गोपाळ होतेच ना महाराज, एका दगडात 2 पक्षी मारायचे होते. सगळे गोपाळ त्यांनी मरतुकडे होते. का रे म्हणे, खायला प्यायला भेटत नाही का. म्हणले देवा भरपूर दही दूध तूप लोणी, पण ते सगळं डेअरीला जातं, आमच्या डेअरीला काही शिल्लक राहत नाही. मग काय करायचं. म्हणे मग तुम्ही माझं ऐका, यालं तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, आजी देतो पोट भरी, पुढे म्हणाल तो वरी. सगळ्यांना त्यांनी भरपूर खायला देतो. असं ज्या वेळेला म्हणायचं, म्हणे ठीक आहे, मग हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला, सगळे नियम सांगून टाकले. मग सगळ्या गोपाळांना बरोबर घेऊन त्याच गोपीच्या घरात जायचं, जिला वाटत होतं माझ्या घरी आलं पाहिजे. लक्षात आलं, गोपाळांचं पण काम करायचं आणि गोपिकांना पण सुख द्यायचं. भरपूर दही दूध तूप लोणी खायचं. ज्यांना ताकच प्यायला मिळत होतं त्यांना आता लोणी खायला मिळायला लागलं. कोणाच्या बरोबर, भगवंताच्या बरोबर. भरपूर लोणी त्यांनी खायला मिळालं, पोटभर खाऊन ढेकर द्यायचा. तसं नव्हतं महाराज. शिंके लावेले दुरी, होतो तिघांचे मी वरी, तुम्ही वारे दोही करे, मुख पसरोनी करे, वाहा त्या धारा, घ्या रे दोही त्या कोपरा. माठ फोडायचा, त्याच्या धारा व्हायला लागली की त्यांना असं धरायचं ती धार. मग अशी धरल्यानंतर त्यांनी बरोबर कोपरावरून खाली ओघळत होता. इकडच्या कोपराला एकानं उभं राहायचं, इकडच्या कोपराला एकानं उभं राहायचं, आणि करायचं, आणि करून अशा पद्धतीने ते दूध दही अशा पद्धतीने खायला सुरुवात करायची. वाहा त्या धारा, घ्या रे दोही त्या कोपरा, अशी त्यांनी अवस्था. सगळ्या गोपाळांना पोटभर खाऊ घालायचं. मस्त गोपाळ सगळे 2-4 दिवसातच गोंडाळले महाराज, ते गुटगुटीतच झाले मस्तपैकी, असे मरतुकडे होते. आणि अशी अवस्था गोपाळांना झाली, पोटभर खायला मिळालं, ताकाशिवाय काही मिळत नव्हतं. काय करावं, एवढी दिव्य अवस्था त्यांनी प्राप्त झाली. निश्चिंत स्थिती झाली. आता आपला कैवारी आला, आता आपला सांभाळ करणारा आला. आता आपल्याला काही भीती राहिली नाही. कोणासमोर सांगावं. चोऱ्या केल्या त्यांच्या घरी जाऊन त्यांना सांगावं की देवामुळं आम्ही गुटगुटीत झालो. त्यानं कसं काय सांगायचं. बरं, घरच्या लोकांना सांगायचं का, हा चोरी करायला घेऊन जातो, चोरून आम्हाला खाऊ घालतो. घरच्यांना पण सांगता येईना. मग सांगायचं कोणाला, ज्याच्यामुळं ही स्थिती तयार झाली त्याला सांगितलं पाहिजे ना, महत्त्वाची गोष्ट आहे. मग कृतज्ञतापूर्वक त्याच्यासमोर सांगायला सुरुवात केली, देवा तुझ्या संगतीत आलो. आणि काय झालं महाराज वर्णन करून सांग.
तुझे संगती झाली अमुची निश्चिंत स्थिती प्राप्त झाली. बा या अभंगात फार तात्विक चिंतन मांडण्यासारखं आहे. पण खरं सांगू का, काल्याच्या कीर्तनात त्यांनी अभंग सोडून त्यातलं तात्विक चिंतन मांडणं म्हणजे अकलीचे तारं तोडणं आहे. खरं सांगतो, फार चिंतन मांडता येईल ना मला. संगती कशाला म्हणतात बरं? देवाची संगती करता येऊ शकते का? तो निर्गुण आहे, निराकार आहे, सगळ्या प्रक्रिया मांडता येऊ शकतात. हां, पण त्या मांडायच्या नाहीत का बरं? मला चरित्र सांगायचं आहे. काल्याच्या कीर्तनात फक्त कृष्णच असलं पाहिजे, कृष्णाचंच चिंतन असलं पाहिजे, कृष्णच डोळ्यासमोर उभा राहायला पाहिजे. हे न केन प्रकारानं प्रत्येक ऐकणाऱ्या माणसाच्या मनामध्ये कृष्णच भरला पाहिजे. हे काल्याच्या कीर्तनाचं उद्दिष्ट आहे महाराज. मग मी प्रक्रिया सांगून तुमच्यासमोर तुमचा वेळ बरं, प्रक्रिया तरी किती लोकांना कळतात हो? सांगितल्या पण फार छान वाटतं ऐकल्यानंतर. जोपर्यंत ऐकतात तोपर्यंत फार छान वाटतं. नंतर विचारलं काय सांगितलं म्हणतात काय माहिती, काय माहिती काय सांगितलं ते. बरं, काही ना तर कळतच नाही. डब्यात खडे घालून खडखड वाजलं की जसं होतं ना तशा प्रक्रिया ऐकताना होतं. मग खरं सांगतो मी तुम्हाला. हां, मग सांगू नयेत का? सांगाव्यात ना. हां, पण ते सांगण्याकरिता त्या प्रकारचं चिंतन, त्या प्रकारची स्थिती असली पाहिजे. काल्याच्या कीर्तनात भक्त भगवंताचं चरित्र सांगावं, जेणेकरून ही मूर्ती ठसावी अंतरी श्री हरीची, ऐसी कीर्तन मर्यादा संतांच्या घराची. असं त्यांनी कीर्तन भगवंताचं चिंतन करणारं असलं पाहिजे. काल्याच्या कीर्तनात देव दिसलं. गोपाळ भगवंताच्या समोर गेले, देवा तुझ्या संगतीत आलो, तुझी संगती झाली अमुची निश्चिंती. संगत कोण कोणाची करतो असं प्रमाण सांगतो. मृगा अमृगै सुंग मनुव्रजंती गावस्य गोभिस स्तुरंगास्तुरंगै मूर्खास्य मूर्खै सुधिय सुधीभी समानशीले व्यसनेषु सख्यम. जी समानशीलवान आहेत ते एकमेकाच्या संगतीत येतात. आणि देवाची आणि गोपाळांची संगती काय सारखेपण आहे? देव कोण आहे? राजाचा मुलगा. आणि गोपाळ कोण आहेत? गरीब घरचे मुलं आहेत. आधी त्यांनी झोपडपट्टीत राहणारा मुलगा आणि मंत्र्याचा मुलगा एकत्र राहणं बरं वाटतं तुम्हाला ऐकायला? तरी नाही. मग एकत्र कसे काय आले? अरे स्वरूपाच्या दृष्टीने जर पाहिलं ना महाराज, तर तो सच्चिदानंद घन आहे, प्रत्यक्ष परब्रह्म आहे. आणि त्याचं चिंतन करून हे गोपाळसुद्धा लोका गोकुळेच्या झाले ब्रह्मज्ञान केले वाचून जपतप. ज्यांना ब्रह्मज्ञान प्राप्त झालं, जे ब्रह्मज्ञानी आहेत की महाराज, ते स्वतःच ब्रह्म होतात. ब्रह्मविद ब्रह्मैव भवती. जे ब्रह्मस्वरूपाला प्राप्त झाले, ब्रह्मज्ञान ज्यांना प्राप्त झालं ते ब्रह्मरूपच झालेले असतात. मग सगळे गोपाळ कोण झाले? ब्रह्मरूप झाले. आणि परमात्मा कोण आहे? प्रत्यक्ष परब्रह्म आहे. म्हणजे दोघं सारखे झाले की नाही, म्हणून त्यांनी संगत झाले. एकच मिनिटाचं झालं हे. तरी तुमचे चेहरे त्यांनी मगासारखे नाहीत आता. एकच मिनिटात झालं, फक्त एकच मिनिटाचं सांगितलं फक्त, तरी चेहरे तसे नाहीत. आणि कन्हैयाचं जर सांगायला सुरुवात केली ना, मग बघा तुमचे चेहरे कसे होतात ते. म्हणून त्यांनी महाराज, त्याचं गोड आहे महाराज सगळं. त्याने जर कृपा केली, हे बघा, एक कीर्तन ऐकून जर देवावर प्रेम झालं ना एखाद्या माणसाचं, तर त्याच्या जन्माचं काम झालं महाराज. अख्ख्या जन्माचं काम होईल. फक्त देवावर प्रेम तर करून बघा तुम्ही. काही बाकी नाहीच काही करता आलं, नाहीच कोणतं साधन करता आलं, फक्त देवावर प्रेम करून बघा. तुम किसी भी तरह से भगवान में लग जाओ, भगवान अपने आप संभाल लेंगे. रामसुखदास स्वामी म्हणायचे. फक्त एका कोणत्या ना कोणत्या रीतीने देवाच्या भक्तीला लाग. भगवान त्यांनी महाराज गोपाळांच्या संग संतुष्ट झाले. गोपाळ तुझ्या संगतीत आलो देवा, तुझी संगती झाली अमुची निश्चिंत स्थिती झाली. का बरं झाली? देवानं विचारलं, कसं काय निश्चिंत झालात, कसं काय त्यांनी तुम्हाला असं वाटलं? म्हणे, देवा अरे जे आजपर्यंत आम्हाला कधी घरी पाहायला सुद्धा मिळालं नाही, तुझ्या संगतीत त्यांनी प्रत्यक्ष खायला मिळालं. ते जे भोग आहेत ना, ते प्रत्यक्ष अशा पद्धतीने भोगायला मिळाले, म्हणून त्यांनी आम्ही संतुष्ट झालेलो आहोत. महाराज वर्णन करून सांगतात. नाही देखिले ते मिळे, नाही देखिले ते मिळे, देखिले
नाही देखील सगुण साकार होऊन आमच्या समोर प्रत्यक्ष प्रगट झालं. तो सगुण साकार होऊन आला. फक्त आला असं नाही, भोगायला पण मिळाला. काय भोगायला मिळाला तुम्हाला माहिती आहे? या गोपाळांच्या संगतीत राहत होता, नुसतं खायला देत होता असं नाही. त्यांनी संगतीत केवढा आनंद त्यांना वाटायचा. एक गोपाळ रस्त्याने चालायला लागला, यानं त्याच्याकडे पाहिलं, त्याला फार आनंद झाला. महाराज देवानं पाहिलं. तो दुसऱ्याला सांगायला लागला, देवानं आज माझ्याकडे पाहिलं. तो म्हणला तुझ्याकडे फक्त पाहिलं, माझ्याकडे पाहून हसला सुद्धा. ज्याला जो म्हणला ना हसला, दुसरा लगेच आला. तो म्हणला फक्त तुझ्याकडे पाहून हसला असेल. त्यानं मला हाक मारली माझं नाव घेऊन. हाक मारली, किती आनंद झाला. माझं नाव घेऊन हाक मारली, किती आनंद आहे महाराज. थोडी कल्पना कर बरं, तुमचं काय नाव असेल सगळ्यांचं मला माहीत नाही, पण तरी सुद्धा त्यांनी तुमचं नाव घेऊन देवानं जर हाक मारली, आत्माराम असं त्यांनी मोठ्यानं जर हाक मारली, काय होईल? देवानं हाक मारली, केवढा त्यांनी आनंद वाटेल. फार महत्त्वाचा मुद्दा आहे महाराज. जगाचा मालक मला हाक मारतोय, त्यानं मला हाक मारली. दुसरा म्हणला तुला फक्त हाकच मारली, माझ्याशी तर गप्पा मारल्या. दुसरा म्हणला फक्त समोरासमोर बसून गप्पा मारल्या असतील, नुसत्या गप्पा मारल्या. माझ्या तर गळ्यातच हात घातला. गळ्यात हात घालून त्यांनी बराच वेळ माझ्यावर चालत होता. केवढा आनंद महाराज त्याला. तो म्हणला फक्त गळ्यात हात घातला, नको सांगू शहाणपणा. मग मला फार भूक लागली होती आणि त्याला जेवायचं होतं. मला घरी घेऊन गेला जेवायला आणि त्याच्याबरोबर त्यांनी जेवायला बसवलं. मी माझ्या हातानं त्याला खाऊ घातलं. तो म्हणला तू जास्त सांगू नको, तू तरी त्याला खाऊ घातलं. मी त्याच्या संगतीत गेलो होतो, तुला त्याने खाऊ घातलं. मी स्वतः त्याच्या संगतीत होतो, मी स्वतःच त्याला भरवत होतो. तो मला भरवत होता, फार प्रेमानं माझ्याशी बोलत होता. काय कौतुक आहे महाराज. सगळ्यांचं असंच, सगळ्यांचं असंच, काहीच बोलायचं नाही दुसरं, फक्त देवच बोलायचं. भोग सुखाचे सोहळे. जो निर्गुण आहे कसं काय भोगता येईल, तो प्रत्यक्ष प्रगट झाला. आणि प्रत्यक्ष प्रगट होऊन त्यांनी महाराज डोळ्यानं पाहण्यास योग्य झाला, कानानं ऐकण्यास योग्य झाला, तोंडानं बोलण्यास योग्य झाला, हातानं स्पर्श करण्यास योग्य झाला, भोगता झाला. फार महत्त्वाची गोष्ट. एक उदाहरण सांगून पुढे जातो, थांबायचंच आहे मला, चिंता करू नका. एक मावशीनं त्यांनी तिच्या पतीजवळ हट्ट केलं, मला सोनंच पाहिजे म्हणले. भोळा बाबडा नवरा आपला बिचारा, त्याच्याकडं थोडं धन जमा केलं आणि गेला सोनाराकडं. म्हणलं बायको म्हणली सोनं पाहिजे. किती पाहिजे? म्हणला 2 तोळे सोनं द्या. आपण काय पाहिजे सोन्याचं तुम्हाला ते माहीत नाही म्हणलं. बायको म्हणली, भोळाच होता ना तो, फक्त सोनं पाहिजे बायको म्हणली. मग आता काय पाहिजे ते त्याला सांगताय ना. मग सोन्याची एक लगड दिली महाराज, लगड अशी काम दिली सोन्याची 2 तोळ्याची, आणि ती दिली. मित्री कशाला 5 तोळ्याची दिली. मला कुठं खर्च करायचा होता, किती महाग असो, मला काय करायचं, त्यांनी ती दिली. आता जरा शोभली पण पाहिजे ना, थोडीशी घेतली. आणि घेतली आणि बायको समोर गेला, म्हणलं तू सोनं मागितलं, घे सोनं. घेतलं तिनं. पाहिलं तर काय करू याचं सोन्याचं, काहीतरी दुसरं करून आणायला पाहिजे होतं ना. काय नाही केलं. मग काय करायचं, तिला तेवढीच त्यांनी घेतली कामाने, करदोऱ्यात बांधली, गळ्यात करदोरा घेतला, गळ्यामध्ये बांधली. सगळ्या गावात चक्कर मारून आली. चांगलं वाटलं असेल का? तुला कोणी विचारपूस केली असेल का? अजिबात नाही विचारपूस केली. सोनं नव्हतं का? अंगावर घातलं नव्हतं का? घातलं होतं. पण काही समाधान मिळालं का? नाही मिळालं. मग काय करायचं? म्हणजे अहो याचं काही मला कोणी चौकशीसुद्धा केली नाही. चौकशी केल्यावर फार चांगलं वाटतं महाराज. नत आणली होती मावशीला का.
आणि ती चौकशी कारण तिला वाटायचं कोणतरी विचारावं माझं. सगळ्या गावात हिंडून आली, कोणीच म्हणलं नाही नथ कधी आणली, केवढ्याची आणली, काय झालं. शेवटी वैतागून तिला राग आला महाराज. घरासमोर एक कोप होती, गवताची तयार केली, पेटूनच दिली डायरेक्ट. की जेणेकरून लोक जमा होतील आणि विचारतील तरी नथ कधी केली म्हणून. त्याचा उजेड पडला आणि त्याच्यात चमकली काठी. टिकवीत आजी आली आणि तिची नाकातली नथ त्यांनी चमकली. म्हणली अगो नथ कधी केली. म्हणली सकाळी विचारलं असतं तर कोप कशाला पेटून दिली असते. विचारावं वाटतं ना महाराज. विचारलंच नाही कुणी, काय करायचं आता. गळ्यात तगणी बांधलं, समाधान मिळालं नाही, परत गेला सोनाराकडं. मग त्याला सांगितलं हे बघ याचा काहीतरी नेकलेस तयार करून दे, याचं एखादं पेंडंट तयार करून दे, एखादा चपला हारच म्हणतात ना त्याला, असा एखादा हार तयार करून दे जेणेकरून मी गळ्यात घाली सगळीकडे घेऊन फिरेल. म्हणून हार तयार करून गळ्यामध्ये घातला आणि मग सगळीकडे फिरली. अलंकार तयार झाला. आधी सोनं होतं, भोगायला मिळालं नाही. अलंकार तयार झाल्यावर भोगायला मिळालं. तो निर्गुण आहे, भोगता येत नाही. सगुण साकार होऊन आला आणि भोग सुखाचे सोहळे होऊ लागले. हे त्यातलं मर्म आहे महाराज. आजपर्यंत भोगायला मिळालंच नाही का रे. म्हणे नव्हतंच. म्हणे का बरं. आमच्या घरी ताकाचं सरोवर होतं. म्हणायचं तुझ्या संगतीत आलो आणि काय झालं. येथे नवनीताचे पूर आहेत. ताक शब्दात त्याच्यातही प्रक्रिया आहे. सांगू का. प्रक्रिया म्हणजे काय हो. ते ताक म्हणजे आसार आहे. हे जे दिसणारं जगत आहे ना, हे असत आहे, जड आहे, दुःखरूप आहे, आसार आहे महाराज. आणि परमात्मा नवनीत म्हणजे सार. ते सत आहे, चिद आणि आनंद स्वरूप आहे. सच्चिदानंद स्वरूप असणारं परमात्मा तत्व प्राप्त झालं आणि आसार असणारा संसार आजपर्यंत भोगत होतो त्याचा संग सुटला आणि तुझ्यामुळं झालं. तुझ्या संगतीत आल्यामुळे हे प्राप्त झालं. आता जर देवा तुझ्या संगतीतून आम्हाला कोणी जा म्हणलं, हाकलून देण्याचा प्रयत्न केला तर बळच हाकलून दिलं तरी जाणार नाही महाराज. तुका म्हणे आता आम्ही नवजो, आम्ही जाणार नाहीत. दवडिता म्हणजे हाकलून दिलं तरी जाणार नाहीत. अशी त्यांनी अवस्था गोपाळांची झाली. भरपूर त्यांनी गोपाळांना समाधान भगवंताच्या संगतीमध्ये प्राप्त होऊ लागलं. दिव्य अवस्था गोपाळांना भगवंताच्या संगतीमध्ये प्राप्त झाली. इकडं गोकुळात मात्र चर्चा सुरू झाली. काय कन्हैया त्यांनी गोपाळांना घेऊन येतो चोरी करतो. मग काय करायचं. गोपिका गाऱ्हाणं सांगण्याकरिता पाहती गवळणी तवती पालथी दुधानी म्हणती नंदाची या पोरे आजी चोरी केली खरे. हा चोरी करतो. त्याचं कसं काय नाव घेतं म्हणे. तयाविन हे नासी नव्हे दुसरे आयसी. त्याच्यासारखं कोणीच नाही महाराज अशी चोरी करणार. म्हणून त्याचे गाऱ्हाणे सांगायला सुरुवात केली. यशोदेच्या समोर. यशोदे अगं तुझ्या पोराला काही समजून सांग. हे यशोदे ग तुला येईल राग. तुला राग येईल ग यशोदे. तुझ्या कृष्णाला काहीतरी सांग, काही सांग ना समजून. राग येऊ दे तुला. पण बघ ना चोऱ्या करतो. राजाचा मुलगा आहे, चोरी करणं काय चांगलं आहे का. मग तिनं त्याचा कान पकडायचा. कन्हैया तुला ताकीद करते, घरी कोणाच्या जाऊ नको. अरे गवळ्या घरी बोभाटा उठला, माठ तयाचे फोडू नको. अशा भरपूर त्यांनी महाराज ताकीदी देऊन पाहिलं. पण कन्हैया काय ऐकत नाही महाराज. उलट आणखी वाढलं. काय वाढलं. चोरी करायला जात होता आणि त्या गोपिका गाऱ्हाणं सांगायला लागल्या. मनात विचार करायला लागला. या त्यांनी माझ्या मनात मी येण्याची अपेक्षा करतात. ज्यांनी अपेक्षा केली त्यांच्याच घरी मी जातो आणि पुन्हा माझं गाऱ्हाणं सांगण्याकरिता त्यांनी येतात. यांना अद्दल घडवली पाहिजे.
मग काय केलं पाहिजे, आता काहीतरी खोडी केली पाहिजे. आता खोड्या करायला लागला. आधी चोऱ्याच करत होता, फक्त चोरी करणं वेगळं आणि खोडी करणं वेगळं. आता खोड्या करायला सुरुवात केली. काय काय खोड्या कराव्यात, फार खोड्या आहेत महाराज. आता सगळ्या खोड्या सांगायला लागले की मग ती खोडकरपणा होईल, आहे की नाही. 12:30 वाजून गेल्यानंतर पुन्हा जास्त खोड्या सांगायचं म्हणजे उगाच खोडकरपणा केल्यासारखं. एखादा मुद्दा त्यांनी सांगतो, बाकीचे म्हणून दाखवतो फक्त. गोपीच्या घरात घुसला, जळतं लाकूड तिच्या तोंडावर धरलं. मला देईन तोंडावर, तुझ्या बापाचे घर. माझ्या घरी घरानं सांगायला ते देऊ का मला तुझे हे लाकूड. त्यांनी असं घरच पेटवायला लागला. तुझं अरे माझं घर पेटवतो का, असं धरलं आणि तसंच तोंडावर त्यांनी लावलं तिच्या. मला तुझ्यात घर म्हणजे हे पंचमहाभूतांचं आहे, आपल्या बापाचं नाही हे सांगायचं. बरं त्याच्यातून त्यातला भाव आहे. असे अनेक आहेत महाराज. एक गोपी त्यांनी अशा पद्धतीने आली. ती सांगायला लागली म्हणे काय अगं कन्हैयाला काही समजून सांग, किती त्यांनी खोड्या कराव्यात. म्हणजे काय केलं, अगं अष्टदळ काढली अंगणी. ती रांगोळी काढत होती आणि हा रांगोळी काढता काढता तिच्या घरी गेला. म्हणलं काकी काय छान रांगोळी काढली. म्हणे छान काढली. याच्यानंतर काय करायचं असतं, म्हणे हळदी कुंकू व्हायचं असतं. म्हणे वाहा ना मग. म्हणजे करांडा घरात ठेवलं, मी घेऊन येते. करांडा आणण्याकरिता गेली, रांगोळीवर उभा राहिला मध्यभागी. आणि उभं राहून पुन्हा त्यांनी महाराज त्याच्यावर लघवी केली रांगोळीवर. आणि लघवी करून धूम ठोकून पळून. माझं म्हणणं नाही बरं, मी प्रमाण सांगतो. अष्टदळ काढले अंगणी, वरी मुते चक्रपाणी. मी तरी लघवी केली म्हणलो, जरा शुद्ध भाषेत त्यांनी बोललो. ते महाराज म्हणतात वरी मुते चक्रपाणी, त्याच्यावरच त्यांनी मुतून गेला महाराज. अशी त्यांनी अवस्था. बाहेर येऊन पाहते हळदी कुंकू व्हायला नदी, रांगोळी नदीला गेली होती महाराज. काय करील तशीच आली सांगायला, अगं यशोदे तुझ्या पोराला काय समजून सांग. तिचं होतं नाही कुठे तर दुसरी आली महाराज. काय थांगू तू ते बाई, काय थांगू तू ते, काय थांगू तू ते बाई, काय जात होते यमुना पाण्या वाटेत भेटला थावला. जात होते यमुना पाण्या वाटेत भेटला थावला. काय सांगू तुते बाई, काय सांगू तुते. तुतानी गवळण आहे, तुतानी ज्ञानोबरायांची ही तुतानी गवळण. ते म्हणतात काय सांगू तुते बाई, काय सांगू तुते. जात होते यमुना पाण्या वाटेत भेटला थावला. त्याने माझी टिंगल टिंगल दोईवर तोपी मैलो पिछाची, खांद्यावरी कांबली. काय सांगत होते बाई, काय सांगत होते. त्याने माझी टिंगल केली, मग मी घसरून पडली. माझे दोन्ही गुडघे फुटले. असं सांगण्याकरिता आले महाराज. तिचं गारणं होतं नाही तर परत दुसरी त्यांनी धावत आले. एका मागे एक. कोणी म्हणलं माझी पतीची दाढी, माझी वेणी दोहीची गाठ मारूने. कोणी म्हणते त्यांनी दारी निजला होता म्हातारा, आणून टाकाचा डेरा फोडला सायरा. त्यावर त्याच्या ढेरीवरच टाकाचा डेरा नेऊन फोडला. आता काय करायचं, किती खोड्या करायला लागला. कुठपर्यंत त्यांनी सहन करायचं. कोठवरी सोसो धेंगाना. यशोदे खरं सांगा आता त्यांनी, तुझ्या पोराने गावचा पाटील झाला म्हणून काय गावाचं पुढं व्हावा. अरे कृष्णा अरे कान्हा मनोरंजन मोहना. अशी त्यांनी अवस्था सगळ्या गोपींची. माझ्या आवडीचं एक सांगू का, आणि तेवढं सांगून थांबतो. सांगू का महाराज. हे बघा, तो असा एवढ्या खोड्या करतो की नाही महाराज, सगळ्या गावाला वेड लावलं महाराज त्यांनी. एवढ्या खोड्या करायला लागला. अख्खं वडगाव येडं झालं महाराज. इतक्या खोड्या करायच्या, काय करायचं आता. मग काय करावं. एक यशोदा राणी म्हणली तुम्ही गारणं सांगण्याकरता इथे इथपर्यंत ठीक आहे, पण मला पुरावा काय तुमच्याकडं. माझा कन्हैया येतो तुमच्या घरी चोरी करतो, खोड्या करतो, काय पुरावा आहे सांगा. त्याला पकडून दाखवा रंगे हात, मग मी समजेन की खरोखर त्यांनी चोरी करतो. काय म्हणले तिचे शब्द काय आहेत, रंगे हात पकडून दाखव. असं म्हणल्यावर एक काकी गावात राहत होती, प्रभावती काकी. ती म्हणली असं का, मी पकडते म्हणली. माझ्या आवडीचं आहे बरं हे. आता बऱ्याच ठिकाणी सांगितलं जातं, ते लोक म्हणतील कायम तेच सांगतो. बरं म्हणून ते काय म्हणायचं असेल ते मी देवाचंच सांगतोय. म्हणून माझ्या आवडीचा मुद्दा आहे महाराज तो. मग ती प्रभावती ती म्हणली पकडतेच. पकडते म्हणल्यावर त्याला कळालं महाराज ही म्हणते पकडते. तिच्याच घरात घुसला. बरं घुसल्यानंतर ते सगळे माठ होते ठेवलेले डेरे, ते शोधायला लागला. तर पोरांना खाऊ घालायचं होतं, याला पण खायचं होतं. लागले डेरे शोध. इतक्यात काकी आली की खुडबुडा वाजलं की त्याला हरी 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 काकी आली. आता काय करायचं, लपून बसायचं. कुठं लपू, डेरेच्या मागे लपू का भिंतीच्या मागे लपू. ऐन वेळेला धांदळ उराली ना, लपायला जागाच सापडली नाही. त्याच्या उंची एवढा डेरा होता. तो म्हणला डेऱ्यातच लपून बसतो. डेऱ्यातच उडी मारली महाराज. त्या डेऱ्यातच दबी धरून असं बसलो. दह्याचा डेरा होता आणि दबीत धरून त्याच्यातच बसला. आणि काकी आली होती कशाला माहिती आहे, मंथन करायला. रवी घेऊन आली होती हातात. आणि त्याच डेऱ्यामध्ये मंथन करायचं होतं दह्याचं. म्हणून ती रवी घेतली आणि त्याच डेऱ्यात घातली महाराज. तो खाली बसलेला आणि वरतून ती रवी ठेवलेली आणि मंथन करायला लागली महाराज. सकाळपासून मंथन करीत होती. 12:30 वाजून 5 मिनटं झाले होते, तरी पण झुलतच होते महाराज सारखी. अशी त्यांनी तिची अवस्था झाली. प्रमाण आहे माझ्याकडे. उनवणी शेळवणी घाले ते परिते लोणी येईना, काय झाले टोणे सासूबाई कळे ना. अशी त्यांनी अवस्था झाली. मग काय आता लोणीच प्रगट होत नाही, किती वेळची मंथन करते म्हणून रवी बाहेर काढली.
आणि काय झालं म्हणून डेऱ्यात हात घातलं की याचं जावळच हाताला आलं महाराज, ते केस हाताला, अरे काय हाताला लागतंय म्हणून केस हाताला लागले, धरले त्याने महाराज, असं धरून उचललं त्याला वरती, उचललं की हात दिसला, तू आहेस होय? हो म्हणे मीच आहे. बाहेर ये. हा तुझ्या फार शहाणपणा करते म्हणजे रंगी हात पकडून दाखवा. आता अख्खा रंगलेला आहे, नुसतं हात कुठं अख्खा दयानं रंगला होता. बाहेर आहे. बाहेर आलं लगेच ताबडतोब. शहाणपणा करते म्हणजे लोकांच्या समोर त्यांनी म्हणते पदर खाऊन त्यांनी आमच्याशी भांडालो बेरती बाळ सगुण गुणाचे तानेन गोजीरवान, हे गोजीरवानेपणा काय तुझा, चल बाहेर आहे. हा धरलं महाराज त्याच्या हाताला ओढायला सुरुवात केली, चल तुझ्या आईकडे घेऊन जाते. लांबलचक पदर डोक्यावर घेतला होता, त्याचा हात असा हातात धरला होता. कन्हैयाचा ओढायला सुरुवात केली. ती फरफटत ओढायला लागली. बरं आता जिचा पुरुषार्थ सांगायचा ना मला, ती काय गुपचूप कसं काय चाललं रस्त्याने, सगळ्या गावाला यानं त्रास दिला, कोणाला पकडता आला नाही, मीच पॅक असं करून चाललं. हे फार वाईट आहे महाराज असं करणं. हा मीच त्यांनी पकडला, असं हात धरून ओढायचा कार्यक्रम सुरू होता. असं ज्या वेळेला सुरू झालं ना महाराज, कन्हैयाला लक्षात आलं हे असं आहे. असं असलं की देवाला सहन होत नाही. सगळं सहन करतो, फक्त अभिमान सहन करीत नाही. अभिमान झाला तिला, थांब तुझी गंमतच करतो म्हणलं काकी किती वेळची हात ओढायला लागले, हात काचला ना, जरा हात तरी बदल माझा थोडासा. मग हात बदलायचं म्हणून त्याचा हात त्यांनी सोडून घेतला. तिचं पोरगं होतं पेंद्या, त्याचाच हात दिला तिच्या हातात घालून आणि तो गेला पळून. महाराज जाऊन त्यांनी यमुनेच्या पात्रात उडी मारली, स्नान करून दुसरे कपडे घातले, घाई त्यांनी घरी गेला. मैया त्यांनी स्वयंपाक करत होती. यशोदामाई मैया 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 हाक मारायला लागला. काय रे कन्हैया? आई मला कडेवर घे. हा अरे मी स्वयंपाक करते. नाही मला आताच कडेवर घे. अरे काम करू दे ना. हा का बरं कडेवर घ्यायचं? तुला माहित नाही मला गिऱ्हाईक यायला लागलंय. हा घेतलं कडेवर कन्हैयाला कडेवर घेतलं आणि काम करतच होती. तितक्यात ही आलीच महाराज. हा ती पोरग तिचं हातात घेतलं. ते म्हणत जागा आई मी आहे, आई करू नको, शहाणपणा करू नको, फार त्रास देतो. हा तू नेते तुझ्या आईच्या समोर. स्वतःच्याच पोराला म्हणत तिथपर्यंत गेली. यशोदेच्या दार, यशोदे बाहेर आहे. यशोदा राणी बाहेर आली, एकटी नाही आली महाराज. त्याला कडेवर घेऊन आली कन्हैयाला आणि कडेवर घेऊन दरवाजात आली. आणि आल्यानंतर त्याने विचारलं काय काम आहे तुझं, असं यशोदेने विचारलं. तिनं वर पाहिल्यावर तिच्या लक्षात आलं माझं जे काम आहे ते तर तिच्या कडेवर आहे. माझ्या हातात कोण पेंद्या, अरे पेंद्या तू कधी आला? तो म्हणला पहिल्यापासून मीच आहे. अगं आई करतो त्यांनी, माझं ऐकायला तयार नाही, आता काय करायचं? यशोदा म्हणली फार कामं पडलेत घरामध्ये, काय काम आहे तुझं सांग लवकर. दिलं पोराचा हात सोडून, 2 हात वर केले. मी काय नाही सहज आलते फिरायला. आता काय फिरायला गेली होती का महाराज? अशा अनेक खोड्या कन्हैयानं केल्या. आई म्हणली घरी राहण्याच्या योग्यतेचं राहिलं नाही, उद्या जाई वना सवे घेऊन गोधना, गोमातेला घेऊन वनात जा. छोटे छोटे गोपाळ गाई त्यांनी बरोबर घेतल्या. वनाच्या दिशेनं कन्हैया अशा पद्धतीने जाऊ लागला. तिथेही त्यांनी अनेक प्रकारच्या खोड्या करू लागला. गोपिकांची त्यांनी नाकाबंदी करू लागला, त्यांची माठ त्यांनी फोडू लागला. त्या विनंती करू लागल्या, हे जाऊ दे रे मला, जाऊ दे रे मला, मथुरेला नंदलाला रे गोपाला. कन्हैया मला जाऊ दे. जाऊ देत नाही. तिथं वनामध्ये पोहोचला. अनेक आसुरांचा निपात केला, अनेक प्रकारचे खेळ खेळला. खेळून सगळेजण दमले. पोटात भुकेचा डोम झाला. देवा काहीतरी खायला दे. खडकावर जाऊन बसला. सगळ्या गोपाळांना कमलाकार बसवलं. पानांचं द्रोण तयार केलं. सर्वांच्या शुदर एकत्र करून त्याचा काला केला आणि स्वतःच्या हातानं गोपाळांना अशा पद्धतीने भरू लागला. सगळे गोपाळ त्यांनी काला खाताय संतुष्ट झाले. महाराज तुझी हे संगती झाली अमुचे निश्चिंती, नाही देखील ते मिळे भोगसुखाचे सोहळे, घरी ताकाचे सरोवर, येथे नवनीताचे पूर, तुका म्हणे आता आम्ही नवजोदवडिता. अशी अवस्था गोपाळांची त्यांनी महाराज तयार झाली. भागवतकार त्याचं वर्णन करून सांगतात, हरी अभिभ्रदवेनोम जठर पटयो शृंगवेत्रेचे कक्षे वामे पानो मश्रुण कवलम तत्फला नेंगुलेषु तिष्ठन्मध्ये स्वपरिसुरथो हासयन् नर्म विश्वै स्वर्गे लोके मिषति बुभुजे यज्ञ भुग्बाल केले गोपाल भगवंतानं काला केला. सर्व गोपाळ संतुष्ट झाले. इथपर्यंत हा प्रसंग सांगायचा असतो. आपण इथपर्यंत आलेलो आहोत. म्हणून काला दोघांमध्ये होतो, देव आणि भक्तांमध्ये. कीर्तना देवभाच असतो. भक्तांची आवश्यकता आहे. कोण्या भक्तांबरोबर भगवान काला करतो ते निके वैष्णव आहेत. आणि कोण निके वैष्णव आहेत, ज्ञानोबर आहेत, तुकोबर आहेत. मोठ्या प्रेमाने त्यांचं चिंतन करून पुढील प्रसंग पाहूया. हे ज्ञानेश्वर गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम, आद्य जगद्गुरु 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 शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम.
यथामती यथावकाश भगवंताची सेवा करण्याचा प्रयत्न केला. झाली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करून याच ठिकाणी थांबूया. 2 तास बसून तुम्ही माझी बडबड ऐकून घेतली. तुम्हा सर्वांच्या अंतकरणापासून धन्यवाद. गुणवान मंडळी फार सुंदर साथ केली. तुम्हा सर्वांच्या अंतकरणापासून धन्यवाद. साऊंड सिस्टीम सहज आहे, मला सहज बोलता आलं, त्यांचे धन्यवाद. हे छोटे छोटे वारकरी म्हणजे आमचीच फौज आहे. हा फार सुंदर टाळ वाजवत आहेत, उड्या मारत आहेत. हा फार समाधान अशा पद्धतीने वाटतं आहे, त्यांचे धन्यवाद. पंचक्रोशीतून भाविक उपस्थित आहेत. फार श्रद्धेनं आपण सर्वजण उपस्थित झालात. एवढा वेळ झाला तरीसुद्धा त्यांनी हसमुख आहात. म्हणून तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद करतो. महाराज मंडळी समोर त्यांनी बसलेले आहेत. मोठ्या मनानं तुम्ही श्रवण करत आहात. सर्वांच्या चरणावर मस्तक ठेवतो. मस्तक माझा पायावरी. या वारकरी संतांच्या सर्वांना नमस्कार करून थांबतो. एक निरोप देतो. सगळ्यांना आता संत पंढरी माहिती आहे. तुम्हा सगळ्यांच्याच सहकार्यातून ती संत पंढरी उभी राहिलेली आहे. पांडुरंगाचं मंदिर, शंकराचार्यांचं मंदिर, माऊलींचं मंदिर, नाथ महाराजांचं मंदिर, सिद्धेश्वराचं मंदिर, एका दमात सांगता येत नाहीत मंदिर. आता एवढे तयार झाले महाराज. पण एवढी सगळी मंदिरं तयार आहेत. तिथं वारी त्यांनी भरते. शंकराचार्य जयंतीची. शंकराचार्य जयंती 2 मेला आहे. उद्याची 2 मे आहे. 2 मेला शंकराचार्य जयंती आहे. 30 तारखेपासूनच सोहळा त्यांनी सुरू होतो. 30 तारखेला घाटावरचे माऊली आमच्याकडं आदरणीय श्री परमपूजनीय वंदनीय श्री ज्ञानेश्वर महाराज कराळे माऊली त्यांचं कीर्तन होणार आहे. दुसऱ्या दिवशी त्यांनी महाराज संध्याकाळी परमपूजनीय आदरणीय प्रातस्मरणीय श्री यशोधन महाराज साखरे यांचं कीर्तन होणार आहे. दुसऱ्या दिवशी त्यांनी सगळ्या गावगावच्या दिंड्या मुक्कामी येणार आहेत. तिसऱ्या दिवशी सकाळी 2 तारखेला सकाळी 8 ते 10 या वेळेत नगर प्रदक्षिणा दिंड्यांची होईल. आणि त्यानंतर त्यांनी पूजनीय वंदनीय श्री गुरु श्री मारुती महाराज तुंतुने शास्त्री ज्यांचं पहिल्या दिवशी आपण त्यांनी कीर्तन ऐकलं, त्यांची त्यांनी कीर्तन सेवा शंकराचार्य जयंतीची होईल. दुपारच्या सत्रात एक पुरस्कार देण्यात येईल. संध्याकाळी 4 ते 6 काल्याचं कीर्तन होऊन अशा पद्धतीने सांगता महाप्रसादानंतर होईल. असं त्यांनी 3 दिवसांचा उपक्रम मी आपल्यासमोर सांगितला. रथयात्रा संत पंढरीची आता सध्या चालू आहे. पंचक्रोशीची रथयात्रा. ती रथयात्रा सोडून त्यांनी इथपर्यंत आम्ही आलेलो आहोत. म्हणून त्यांनी महाराज सगळ्यांना निरोप आहे माझा. ज्यांना जेवढे जास्त दिवस शक्य होईल तेवढे जास्त दिवस त्या सोहळ्यामध्ये सहभागी व्हा. आपली उपस्थिती त्या ठिकाणी नोंदवा. फार आवश्यक आहे महाराज शंकराचार्यांची सेवा आपल्या सगळ्यांकडून घडणं. ज्ञानोबराय म्हणतात भाष्यकारा ते वाट बसतो. नाथ महाराज म्हणतात वंदू आचार्य शंकरू. तुकोबाराय म्हणतात तुका करी प्रणिपात दंडवत आचार्या. म्हणून शंकराचार्यांचीच परंपरा आपल्या सगळ्यांकडे आहे. आपण ती जिवंत ठेवली पाहिजे. म्हणून हा अट्टहास आहे, दुसरं काहीच त्यांनी नाही. निरोप माझा सांगून अशा पद्धतीने झालेलं फार समाधान वाटलं. 50 वर्ष त्यांनी आपण सेवा करतो. त्याचा हा तपपूर्तीचा सोहळा सर्व लोकांनी अतिशय थाटामाटात आनंदात त्यांनी संपन्न केला. काल्याचं कीर्तन त्यांनी महाराज आनंदात अशा पद्धतीने संपन्न झालं. 2ही गावांना मला फार धन्यवाद द्यावेसे वाटतं. सकाळचं गावसुद्धा बिचारे 8 वाजता झाले. त्यांना म्हणलं दुसरा कीर्तनकार पाठवून देतो ना. पोरं फार कीर्तनात. हे पोरं कीर्तन करायला लागले. हे या पोरानेच कीर्तन केलं पाहिजे. फार महत्त्वाची गोष्ट आहे. तुमच्या गावात सुद्धा त्यांनी तो चक्रधर कीर्तन करतो, हा सुरज त्यांनी कीर्तन करतो, हा ओंकार त्यांनी कीर्तन करतो. गावातलीच त्यांनी पोरं आहेत ही. यांनी अशा पद्धतीने हे पुढं त्यांनी आमचं चालू. आपण किती दिवस त्यांनी करणार आहोत. पोरांनीच खांद्यावर धोरा घेतली पाहिजे आणि त्यानेच हे चालवलं पाहिजे. हा पोरगा कीर्तन करतो असे त्यांनी पोरं कीर्तन करतात. त्यांनी पुढं आलं पाहिजे आणि पुढे येऊन त्यांनी केलं पाहिजे. त्याच्यापेक्षा का बरं त्यांना सांगतो अहो हे त्यांनी कोणत्या प्रकारच्या व्याभिचारात नाहीत, कोणत्या प्रकारच्या धनाच्या लालचेत नाहीत, कोणाच्या अभिमानात नाहीत. यांना बाकीच्या सगळ्या गोष्टींची गरज नाही. सात्विकतेनं अशा पद्धतीने जीवन जगतायत आणि यांनीच हे पुढं त्यांनी चालवलं पाहिजे. अशीच त्यांनी मंडळी पुढे आली पाहिजे. त्याची आवश्यकता आहे. म्हणून त्यांनी अट्टहास करून या पोरांची त्यांनी महाराज सेवा आपण परिसरामध्ये पंचक्रोशीमध्ये निश्चित ठेवत जा. जेणेकरून त्यांनी महाराज त्यांना थोडी थोडी चालना मिळेल आणि आपल्यालाही त्यांनी महाराज त्यांच्याकडून थोडंसं ऐकायला मिळेल. जसे मायबाप लेकराचं कौतुक करतात की नाही तसं कौतुकानं आपण त्यांच्यासमोर बसून त्यांनी ऐकावं आणि त्यांना त्यांनी अशा पद्धतीने शुभेच्छा द्याव्यात. चांगला भाव आहे. म्हणून अशा पद्धतीनं हे सगळे त्या ठिकाणी येतात. म्हणून इथं आटोपल्यानंतर सगळे संत पंडित आता येतील असे येतील असं माझ्या मनात त्यांनी आहे. म्हणून सगळ्यांनीच आपण संत पंढरीमध्ये यावं आणि वारी संत पंढरीची सगळ्यांनी करावी. नवनाथ महाराज मला बऱ्याच दिवसातून दिसले. तुम्ही सुद्धा तुमच्या परिसरातून जर जमलं तर सगळ्यांनी एकत्र करून बरोबर घेऊन या. लांडगी माऊली तुमच्याबरोबर येणार आहेत. मग ते सगळे तुमच्या सगळ्यांचे मुख्य त्यांनी असतील. सगळ्यांच्या बरोबर अशा पद्धतीने येऊन एक तुमच्या भागातली दिंडी त्यांनी अशा पद्धतीने तयार होईल आणि सगळ्यांनी संत पंढरीत या असो माझी सूचना सर्वांच्या समोर सांगायची ती सांगून झाली. सर्वांचे धन्यवाद करतो. याच ठिकाणी थांबतो. फार सुंदर शोभायमान असणारा हा कार्यक्रम त्यांनी झाला. असाच उत्तरोत्तर त्यांनी कार्यक्रम होत राहावा आणि 100 वर्षाचा कार्यक्रमसुद्धा सगळ्या लोकांना पाहायला मिळावा अशी त्यांनी महाराज भावना अंतकरणापासून व्यक्त करतो आणि थांबतो. भगवंताचं नामचिंतन करायचे. यानंतर जे विठ्ठल होईल त्यानंतर त्यांनी काल्याचे 2 अभंग होतील. दहीहंडी फोडली जाईल. समारोपाचा अभंग होईल. आरती होईल. सूचना होतील. मग आपण आपली जागा सोडायची. एवढा वेळ आपण सर्वजण थांबलात. तसे आता पण त्यांनी 5-10 मिनटं थांबा. 5-10 मिनटात सगळ्या गोष्टी त्यांनी आटोपून जातील. पुढील कार्यक्रम लवकरात लवकर त्यांनी संपन्न होईल.
हरी हे विठ्ठल जय जय विठ्ठल